पुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आगतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण आगतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण आगतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण आगतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण आगतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण आगतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयत्। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमो वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नहां वसामि वैकुण्ठे योगिनां हृदयैरहो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यं ब्रह्मा वरुदेन्द्रमृतस्तुन्वन्ति दिव्यस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषद्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं निदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। करजोडितो कथे काळी करजोडितो कथे काळी आपण आसावे जवळी ए आपण आसावे जवळी करजोडितो कथे काळी करजोडितो कथे काळी करजोडितो कथे काळी करजोडितो कथे काळी। श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं। आज आपल्या नवविधा भक्तीचा दुसरा दिवस। गुरुवारी हरिभक्तीपरायण शिवराम महाराज मस्कर अजान वृक्षाश्रम यांच्या शुभप्रेरणेने त्यांच्याच आशीर्वादाने सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने चाललेला हा नाम यज्ञ नाम सप्ताह नवविधा भक्तीचा आपला दुसरा दिवस। काल आपण नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्तीचा विचार केलेला आहे। या श्रवण भक्तीमध्ये आपण 3 मुद्दे ऐकलेले आहेत की ज्या भगवान परमात्माची आपल्याला म्हणजे कथा श्रवण करायची, तो परमात्मा कसा आहे। दुसरा मुद्दा सांगितलेला की नवविधा भक्ती म्हणजे भगवान परमात्माची कथा कोणाच्या मुखातून श्रवण करावी। आणि तिसरा मुद्दा सांगितला होता की राजा परीक्षितीने श्रीमद भागवत कथा कशी श्रवण केली। आज आपल्याला कीर्तन भक्तीचा विचार करायचा आहे। कीर्तन भक्ती म्हणजे भगवान परमात्माचा नामाचा उच्चार करायचा आहे। भगवान परमात्माच्या नामाचा उच्चार जो आहे प्रत्येक युगामध्ये वेगवेगळे साधन सांगितलेले आहेत। कृते ध्यायतो विष्णु त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम कलो तत्हरि कीर्तनात्। कृतयुगे शमदवानी साधन त्रेतायुगी यदोक्त यज्ञ द्वापार्यामोगप्त पूजन तंत्रविधान विधियुक्त। प्रत्येक युगामध्ये वेगवेगळे साधन सांगितलेले भगवान परमात्माच्या प्राप्तीचे। कृते ध्यायत विष्णू, कृतयुगामध्ये भगवान परमात्माची आणि
प्राप्ती जी होत होती ती ध्यानाने होत असते. कृते ध्यायतु त्रेतायाम यजो मख ही त्रेतायुगामध्ये भगवान परमात्माचा यज्ञ करावा लागत होतो आणि द्वापार युगामध्ये भगवान परमात्माची अर्चना म्हणजे पूजा, भगवान परमात्माची पूजा केल्याने आणि देव प्राप्त होत होतो. पण या कलियुगामध्ये हे साधन फार अवघड असल्यामुळे या कलियुगामध्ये आणि फार मोठं साधन सोपं सांगितलेलं आहे भगवान परमात्माचं नाम. कलियुग माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये फक्त भगवान परमात्माचं कीर्तन आणि भगवान परमात्माचं नामस्मरण केलं रे केलं की भगवान परमात्माची प्राप्ती निश्चित होते. म्हणजे सर्व साधनामध्ये भगवान परमात्माचं नाम आहे आणि श्रेष्ठ आहे. भगवान परमात्माचं नाम हे सार संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. काही महात्मे एका ठिकाणी जमा झाले आणि जीवाला भगवान परमात्माची प्राप्ती लवकर कशाने होईल, कोणतं असं साधन आहे म्हणून ते सर्व संत महात्म्यांनी सर्व पुराण जमा केले, गाथे जमा केले, सगळे शास्त्र जमा केले. त्यातून सार असं काढलेलं आहे. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले सार निवडून काढिले ते एक हरीचे नाम. भगवान परमात्माची प्राप्ती देवाची प्राप्ती आहे. भगवान परमात्माच्या नामाने लवकर होतीये, सार आहे. जसं प्रत्येक गोष्टीमध्ये सार असतं. दुधामध्ये सार काय आहे? दुधामध्ये सार आहे, तूप आहे. नका घालू दूध जयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा. अरे त्यामध्ये आणि तूप हे दुधामध्ये सार आहे. त्याच्यानंतर सर्व फुलामध्ये कोणतं फुल सार रूपाने आहे? कोणतं आहे फुल आहे? सगळे फुलच आहेत. पण एक महत्वाचं असं फुल आहे की तुळशीचं फुल आहे. ते सार आहे. तुळशीचं नुसतं दर्शन जरी झालं तर फार पुण्य निर्माण होतं. तुळशीला पाणी घातलं तरी पुण्य निर्माण होतं. तुळशीला प्रदक्षिणा घातली तरी आणि पुण्य निर्माण होतं. आणि गळ्यामध्ये जर तुळशीची माळ घातली तर अधिकच अशा प्रकारचं पुण्य निर्माण होतं भगवान परमात्माला आणि ते आवडत असतं. आणि म्हणून तुळशीचं फुल हे सार आहे. करे करावे हरिपूजन चरणी देवालय गमन घ्राणे तुलसी आमोदन जी हरिचरण पूजिजे. पण तुळशीचं फुल सार आहे. सर्व धातूमध्ये सुवर्ण धातू हे सार आहे. ज्याच्या अंगावर सुवर्ण आहे ना तो भारदस्त माणूस दिसत असतो. म्हणून सुवर्ण हे आणि काय आहे? सार आहे त्या धातूमधला. त्यानंतर आपलं देह आहे, हा शरीर आहे, मानव शरीर. यामध्ये सार काय आहे? नाक हे सार आहे. म्हणजे नाक जर नक्ट असेल तर ती शोभत नाही, म्हणून नाक हे सार आहे. आणि म्हणून सार म्हटलेलं आहे. काय करावे ती 32 लक्षणे नाक नोही ती निवाया गेली. त्यानंतर सर्व मंत्रामध्ये सार कोणतं सार आहे? कोणता मंत्र सार आहे सार रूपाने? तर एक गायत्री मंत्र आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व मंत्रामध्ये रामकृष्ण हरी हा मंत्र सोपा आहे. सगळ्याला तो जपता येतो. कोणीही जपा, म्हणजे कधीही जपा, कोणत्या काळातही जपा. म्हणून असा रामकृष्ण हरी हा जप सर्वांमध्ये सोपा आहे. सर्व शास्त्रामध्ये कोणतं शास्त्र सार रूपाने आहे? गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. गीता शास्त्रमिदं पुण्यम य पठे प्रेत पुमाम विष्णु पदमाप्नोति भयशोकादिवर्जितः. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया राम. गीता 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 वाचे जे म्हणती. गीता हे सर्व शास्त्रामध्ये सार आहे. म्हणून गीतेचं पठन केलं पाहिजे, गीतेचं वाचन केलं पाहिजे असं. आणि त्याचप्रमाणे सर्व
परमार्थिक साधनामध्ये भगवान परमात्माचं नाम सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, मनवो निशूळ पाणी जपतसे वारंवार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सर्व आणि परमात्माच्या साधनामध्ये भगवान परमात्माचं नाम आहे, सार आहे. हरी हरी, तुम्ही हरी हरी मंत्र हा शिवाचा, म्हणती जीवाचा तया मोक्ष, असा हरी हरी मंत्र हा शिवाचा. आणि मग सगळ्यांनी भगवान परमात्माचं नाम चिंतन केलं पाहिजे. हे सार रूपाने. का बरं याला सार रूपाने म्हणतात? कारण भगवान परमात्माचं नाव पवित्र आणि गोड आहे. पा इतकं पवित्र आहे आणि इतकं गोड आहे. पा पवित्रानाम पवित्र यो मंगलानांच मंगलम, दैवतम देवतानांच भूतानाम यो पिता. असा भगवान परमात्माचं नाम पवित्र आणि गोड आहे. पा जगामध्ये पुष्कळ साधन आहेत, नाही असं नाही, पण गोड आणि पवित्र नाही. पा काही गोष्टी काही काल पवित्र आहेत आणि काही काल अपवित्र आहेत. पहा वाघ जो आहे, वाघ जिवंतपणी पवित्र का मेल्यावर? अहो तो जिवंतपणी अपवित्र आहे. एखादी जर बाई म्हटली मला त्याला हळद कुंकू व्हायचं आणि मी जाते त्या वाघाकडे, तू जाशील त्याच्याकडे जाऊ नको, कारण तो त्यावेळेला अपवित्र आहे. पण मेल्यानंतर त्या वाघाचं कातडं पूजा करण्याकरता घेत असतात, ते कातडं पवित्र आहे. गाय जी आहे जिवंतपणीच पवित्र आहे, मेल्यानंतर अपवित्र आहे. त्याच्यानंतर कावळा जो आहे, फक्त श्राद्धाच्या वेळेला 10व्याच्या वेळेला लोक त्याची वाट पाहतात. वाट पाहतात म्हणजे इकडं प्रवचन चालू असतं, ते कावळा कधी त्या पिंडाला शिवतं हे लोक वाट पाहत असतात. कावळा का शिवला रे शिवला की लगेच सांगतो बाबा प्रवचन बंद करा. म्हणजे त्या काळामध्ये कावळ्याला फार महत्व आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे काही कालात पवित्र आहे तर काही कालामध्ये अपवित्र आहे. चहा गोड आहे. पहा का पवित्र आहे? चहा गोड आहे म्हणजे पवित्र नाही तो चहा. जर चहा पवित्र असता, आपल्याकडे जर पाहुणे आले आणि त्या पाहुण्या जर पवित्र होऊन घरात घ्यायचं असलं, 2 कप गरम चहा त्यांच्या अंगावर टाकला असतं तर पाहुणे आले असते को घरात? नाही नाही नाही, चहा हा म्हणे अंगावर घ्यायचा नाही, चहा प्यायचा असतो. म्हणजे चहा गोड आहे, पवित्र नाही. दुसरी गोष्ट, गोमूत्र पवित्र आहे का गोड आहे? गोमूत्र हे पवित्र आहे, गोड नाही. म्हणजे औषध म्हणून रोज घ्यायला हरकत नाही, पण ते आणि म्हणजे गोड नाही ते सांगायचं. आणि म्हणून तिसरी गोष्ट जी आहे, दारू पवित्र आहे का गोड आहे? दारू ही जी पवित्र आहे गोड नाही. आता लोक घेतात तो भाग सोडून द्या, समजलं का? कडोमोडो तोंड करून दारू घेतात, कुठेतरी रस्त्यावर पडतात. पावसाळ्याचे दिवस होते, एक दारुड्या रस्त्यावरती पडला आणि वीज चमकत होत्या. त्यांनी ती वीज चमकताना पाहिलं, तो मला माझा फोटो कोणी काढला. आता याचा फोटो कोण काढिलो? दारुड्याचा. म्हणजे दारू ही पवित्र नाही आणि गोडही नाही. पण चौथी गोष्ट आहे, दूध मात्र व्यवहारामध्ये पवित्र आणि गोड आहे. दूध पवित्र आणि गोड, पासे तोचिया पदराड, परी आफेरुनी गोचीड, अशुद्ध कान सेविती. तसं भगवान परमात्माचं नाम जे आहे गोड आणि पवित्र आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. म्हणजे सर्व काळामध्ये भगवान परमात्माचं नाम पवित्र असल्यामुळे ते सर्वांनी घेतलं पाहिजे. कारण काही गोष्टी माणसाने जीवनामध्ये कधीच करू नये. काही काही गोष्टी जीवनामध्ये कराव्यात आणि काही गोष्टी आहेत सतत कराव्यात. काही काही गोष्टी जीवनामध्ये कधीच करू नये. खोटं बोलू नये माणसाने, जीवनामध्ये चोरी करू नये, जीवनामध्ये भक्षण करू नये. ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे. पाप लागल्याशिवाय राहणार नाही. माणसाने जीवनामध्ये आणि खोटं बोलू नये. धर्मराज एकदाच खोटं बोलले तर म्हणजे स्वर्गामध्ये जात असताना आणि त्या धर्मराजाचा अंगठा गळून पडलेला आहे. प्रसंग असा आहे की कौरव पांडव युद्ध सुरू झालं.
त्यावेळेला त्या दुर्योधनाला वाटलं की आपण वज्रदेय झालं पाहिजे आणि आपण वज्रदेय अशा प्रकारचं झालं पाहिजे असं म्हटल्यानंतर त्याने असा विचार करू लागला की आता काय करायचं. पण भगवान त्या परमात्माने विचार केला की याला वज्रदेय बनायचं नाही. याला वज्रदेय जर याला बनवलं तर हा नाश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या दुर्योधनाने विचार केला की आता आपण अशा प्रकारचं काय करावं. असा तो दुर्योधन मनामध्ये आणि विचार करू लागलेला आहे आणि बोलू लागलेला आहे. त्यावेळेला हा जो अश्वत्थ म्हणजे त्या द्रोणाचार्य हे कशाने मरतील याचा भगवान परमात्मा विचार करू लागलेला आहे. पण भगवान परमात्मा विचार करत असताना असा विचार केला भगवान परमात्माने की आता काय करावं. म्हणून हे माहिती होतं कोणाला, देवाला, की अश्वत्थामा नावाचा मुलगा द्रोणाचार्याचा मारल्याबरोबर नक्की म्हणजे द्रोणाचार्य प्राणत्याग करतील. परंतु ते कोणाला तरी विचारायला जातील. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा धर्मराजाकडे आले. धर्मा, तुला अशा प्रकारचं खोटं बोलावं लागेल. तो म्हणला मी खोटं बोलणार नाही. खोटं बोलणार नाही, ठीक आहे म्हटले. पण काहीतरी असं युक्ती सांगतो म्हटले की अश्वत्थामा नावाचा आम्ही हत्ती मारतो आणि हत्ती मारल्यानंतर आम्ही गर्जना करू म्हणजे अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. तुम्ही एवढंच म्हणायचं ज्या वेळेला आणि तुमच्याकडे दुर्योधन येईल त्यावेळेला नरो वा कुंजरो म्हणजे अश्वत्थामा हत्ती मेला का माणूस मेला हे मला माहिती नाही असं तुम्ही एवढं तर बोलतात. म्हटले एवढं बोलल. असो, थोडक्यामध्ये अश्वत्थामा नावाचा हत्ती मारलेला आहे. गर्जना केले अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. लगेच हे दुर्योधन उठलेला आहे आणि त्या धर्मराजाकडे गेलेला आहे. अश्वत्थामा मेला. त्याने अश्वत्थामा मेला असं म्हटल्यानंतर प्राण टाकणार नरोवा कुंजरो त्याने ऐकलंच नाही. आणि मग भगवान परमात्माने सांगितलं दृष्टद्युम्न याच्या छातीत बाण मार. तो द्रोणाचार्य गतप्राण झाले. शेवटी स्वर्गामध्ये जात असताना विमानामध्ये धर्माचा अंगठा गळला. त्यावेळेला धर्मराज म्हणतो देवा मी कधीच खोटं बोललो नाही, माझा अंगठा का गळला. त्यावेळेला सांगितलं तुम्ही खोटं बोलला असता. नाही नाही म्हटलं. देवाने आठवण करून दिली नरो वा कुंजरो. अहो म्हटले तुम्ही खोटं बोलायला आलं देवा, मी काही म्हणेल तुम्हाला, तुम्ही खोटं बोलाव. थोडक्यामध्ये जर धर्मराजाला आणि खोटं बोलण्याचं पाप लागतं तुम्हा मला लागलं मग कधीच काही गोष्टी करायच्या नाही. काही गोष्टी कधी कधी कराव्यात. तीर्थयात्रा कराव्यात. बापाचं श्राद्ध घालावं. जवहे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. म्हणजे तीर्थयात्रा कधीतरी केल्या पाहिजे. वारी केली पाहिजे. पंढरीची वारी केली पाहिजे. आळंदीची वारी केली पाहिजे. नाथबाबाची पैठणची वारी केली पाहिजे. ह्या वाऱ्या केल्याच पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे की मात्र भगवान परमात्माचं नाम हे सतत घेतलं पाहिजे. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. असं भगवान परमात्माचं नाम सतत घेतलं पाहिजे. सदा नाम घोष करू हरिकथा तिने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो भगवान परमात्माचं नाम सार आहे. या कीर्तन भक्तीमध्ये 3 प्रकारचे मुद्दे पडतात. पहिला जो मुद्दा आहे की शुकाचार्याने कीर्तन कसे केले. दुसरा मुद्दा असा महत्वाचा आहे की भगवान परमात्माच्या नामाने सप्तपाशाची निवृत्ती कशी होते. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की भगवान परमात्माच्या नामाने जन्मोजन्मीचे पाप कसे नाहीसे होतात. या 3 मुद्द्याचा आपल्याला विचार करायचा. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम राम.
राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। कीर्तन भक्तीचे अधिकारी जे आहेत ते सुखाचारी आहेत। श्री शुक आपण करुणी कीर्तन उद्धरीला जान परीक्षिती एक एक नाम घेता प्रातःकाळी पापा होय होळी क्षण मात्रे। सुखाचार्याने कीर्तन केले महाराज। भागवत संपल्यानंतर रात्रीच्या वेळेला सुखाचार्याने कीर्तन केलेले आहे। आता हे सुखाचार्याचा थोडक्यात आपल्याला अधिकार पाहायचा, कारण सुखाचार्याचा फार मोठा अधिकार आहे। सुखाचार्य हे आईच्या उदरात 12 वर्ष होते पहा। निगम कल्पतरुगर्तम फलम सुखमुखात मृतरसमितम पिबत भागवतम रसमालयम मुहुरोऋषिका भूय भायुका। असा भागवत म्हणजे त्या सुखाचार्याचा फार मोठा अधिकार आहे। त्या आईच्या उदरामध्ये 12 वर्ष होते। 12 वर्ष असताना भगवान परमात्माने सांगितलं मुनी बाहेर या। त्यावेळेला त्या मुनींना सांगितलं शुकमुनींना की तुझी माया मला फार त्रास दिली, तुझ्या मायाला मी घाबरतोय। आणि भगवान परमात्माने सांगितलं दैवी हेषा गुणमयी माया द्रत्यया मामे प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते। येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईलीच थडी सरले माया जाळ। भगवान परमात्मा म्हणतात माझी माया काही करणार आहे तुम्हाला, मला शरण या। जो माझं नाम स्मरण करतो, जो मला शरण येतो, माझी माया त्याला त्रास देत नाही। एखाद्याच्या बंगल्यावरती कुत्र असतं पहा, ते कुत्र कोणाला जेवू देत नाही। एखादा मनुष्य नवीन आला त्याला भोकल्याशिवाय राहत नाही। पण घर मागल्याने सांगल्या मोत्या मोत्या म्हटल्यानंतर चावतं का हो? तसं भगवान परमात्माच्या ताब्यात ती माया आहे। तुम्ही बाहेर या। आणि मग असं भगवान परमात्माचं वचन शुकमुनीने ऐकलं आणि लगेच त्यांनी बाहेर येण्याकरता सुरुवात केली। 12 वर्ष झाल्यानंतर ब्राह्मणाचे पोरे खेळाशी आले। 12 वर्ष लपारेले कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे। सुखाचार्य आणि जन्मल्यानंतर तिथं थांबले नाही पा, ते जंगलाकडे जाऊ लागले। त्यावेळेला व्यासाने सांगितलं तू मुलगा लगेच जंगलाकडे निघाला। शुकमुनी म्हणतात मी आता तप करण्याकरता निघालेलो आहे। त्यावेळेला व्यास म्हणतात शुक शुक म्हणजे थांब थांब असं म्हणलं। तर असं म्हटल्यानंतर आजूबाजूला जेवढे वृक्ष असतील त्या वृक्षाने होकार द्यावा इतका सुखाचार्याचा अधिकार होता पहा। तसा ज्ञानोबारायांचा अधिकार आहे की नाही, तसं त्याप्रमाणे सुखाचार्याचा अधिकार होता। सुखाचार्य थांबले नाहीत। सुखाचार्याचा फार मोठा अधिकार। सुखाचार्य ज्या रस्त्याने जाऊ लागले त्यावेळेला एक प्रसंग असा घडलेला आहे। वाटेत एका सरोवरी जलक्रीडा करीती देवनारी, वस्त्रे ठेवून काठावरी मुक्तपणे नात होत्या। काही देवांगाना स्नान करत होत्या बा। सुखाचार्य त्यांच्या समोरून गेले। सुखाचार्य समोरून गेल्यानंतर त्या स्त्रिया ज्या आहेत स्नान तशाच करत होत्या, त्या लाजल्या नाहीत पा। स्त्रियांना ओळखू येतं की मनुष्याची वृत्ती काय आहे म्हणून। सुखाचार्याची वृत्ती भगवत रूप असल्यामुळे ते त्या सुखाचार्याला पाहून लाजले नाही। कारण सुखाचार्य सर्वांमध्ये भगवान परमात्मा पाहत होते, मग स्त्रियांमध्ये पाहणार नाही का ते? सर्वभूती पाहे एक वासुदेव पुसोनी आठावंतेचा, तोची संत साधू ओळखावा निकाम। अरे सर्वभूती परमात्मा पाहिल्यानंतर सुखाचार्य निघून गेलेले त्या स्त्रिया लाजल्या नाही। पण पाठीमागून व्यास महर्षी आले
व्यास महर्षीला पाहिल्याबरोबर त्या स्त्रियांनी आपल्या अंगावरती वस्त्र धारण केले आणि वस्त्र धारण केल्यानंतर व्यासांना फार मोठं आश्चर्य वाटलं. व्यास म्हणतात, ए स्त्रियांनो, माझा मुलगा तुमच्या समोरून गेला आणि तुम्ही त्याला लाजला नाहीत म्हटले. मी तो तुमच्या बापाप्रमाणे आहे, वडिलाप्रमाणे आहे. हा, त्या स्त्रियांनी गोड उत्तर दिलं, अरे वयाला काय करता, त्या वृत्तीला फार महत्व आहे. वृत्ती लहानपणी येते, मोठ्यापणी येते असं नाही काही. ती वृत्तीला फार महत्व आहे. वृत्ती ही भगवत रूप जी सगळे जगामध्ये पाहती ती वृत्ती खरी आहे. तुम्ही अजून भगवत रूप पाहतच नाहीत म्हटले. त्या नारी म्हणती महामुनी, व्यास नारायण ख्यात जनी, परी पुत्र सुखाचे मनी नाही भाव नर नारी. तुमच्यामध्ये अजून तुमचा भेदच गेला नाही, वयाला काय करता हो. आणि म्हणून शुकाचार्य जात असताना व्यास मुनींना सांगितलं, तू आता जनकाच्या राज्यात जा आणि तप कर म्हटले. बा, शुकाचार्य हे तपाला बसलेले आहेत आणि तप करत असताना इंद्राला असं वाटलं की हा नक्की स्वर्गाचं राज्य घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इंद्राला माहिती होतं की एक मनुष्य स्वर्णाला भुलतो, पैशाला, आणि एक बाईला भुलत असतो, मानाला भुलत असतो. मग त्या इंद्राने काय केलं पहा, एक अप्सरा पाठवली आणि तिच्या हातात सुवर्णाची झारी दिली. पहा, सांगितलं शुकाचार्याची तपश्चर्या भंग करायची. मग ती अप्सरा आलेली आहे. शुकाचार्य ध्यानस्थ होते. तिनं नाचकाम करायला सुरुवात केली. आवाज येऊ लागलेला आहे. शुकाचार्याला थोडी जाणीव होऊ लागली की आपल्या समोर कोणतरी आणि आलेलं आहे. आणि मग शुकाचार्याने हळू डोळे उघडले. स्वर्ण कनकाची झारी, हाती मिरवी सुंदरी, परम चतुर मनोहरी, कामरूपा स्वर्ण कनकाची झारी. स्वर्णाला कोण भुलणार नाही हो. खरा साधू नाही भुलत. खरं साधूचे लक्ष नाही बरोबर. सोने रुपया मामृत के समान, माणिक पाषाण खडे जैसे. तुकोबाऱ्याला तो मोठा इतिहास आहे. नजराना पाठवायला सांगितलं नाही, आम्हाला सुवर्ण नको तुमचं. तुकोबारायचं वैराग्य अतिशय घनघोर वैराग्य. तसं ते शुकाचार्य भुलले नाहीत. त्या बाईला पाहिलं आणि बाईला पाहिल्यानंतर ती बाई आता ती आपल्या मृत्यू लोकातली नव्हतीच, ती स्वर्गातली अप्सरा होती. हावभाव दारी भुकुटी मारे, तव शुकदेव म्हणे सुंदरे हरिचरित्र गाई जे. तारुण्याचे निभरे हावभाव दावी भ्रुकुटी मारे, तव शुकदेव म्हणे सुंदरे हरिचरित्रे गाई जे. बाई, तुला देवाने स्वरूप दिलेलं आहे, तुला आवाज चांगला दिलेला आहे. अरे तू इकडे तिकडे वेळ न घालता प्रभूचं स्मरण कर, प्रभूचं भजन कर. अशा बाईला म्हटल्यानंतर ती हावभाव दाखील को, ती कंटाळली, स्वर्गामध्ये निघून गेली. इंद्राने विचारलं काय झालं. म्हणले पुन्हा बाया पाठवू नका. तो बाया पाठवल्यानंतर ते भजनाला लावत असतो देवाच्या, बाया पाठवायच्या नाही. इतकं शुकाचार्याचं वैराग्य. पहिला मुद्दा आपला असा आहे की शुकाचार्याने कीर्तन कसे केले, देवाला, संतांना, जीवाला कीर्तनाच्या योगाने सुख कसं प्राप्त झालं, पहिला मुद्दा आपला हा. दुसरा मुद्दा असा आहे की भगवान परमात्माच्या नामाने सप्तपाशाची निवृत्ती कशी होते. तिसरा मुद्दा असा आहे की भगवान परमात्माच्या नामाने जन्मोजन्मीचे पाप कसे भस्म होतात. या तीन मुद्द्याचा कीर्तन भक्तीमध्ये विचार करायचा. पहिला मुद्दा कोणता सांगितला. पहिला मुद्दा सांगितला की कीर्तनाच्या योगाने सप्तपाशाची निवृत्ती कशी होते. जेथे हे कीर्तन नाम घोष, निर्लज्ज करती हरीचे दास, सकळ ओथंबले रस, तुटती पाश भवबंधाचे, तुटती पाश भवबंधाचे. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं की कीर्तन हे नामघोष आहे. निर्लज्ज करती हरीची दास,
सकळ ओथंबले रस तुटती पाश भववंदाची. 7 पाश आहेत, 7. भगवान परमात्माच्या नामाने 7ही पाशाचा आणि निराश होत असतो. पहिला पाश आहे मायापाश, दुसरा पाश आहे पहिला पाश आहे ब्रह्मपाश, दुसरा पाश आहे मायापाश, तिसरा पाश आहे यम म्हणजे काळपाश आहे, चौथा कर्मपाश आहे, पाचवा भवपाश आहे, 6वा ज्ञानपाश आहे आणि 7वा आशापाश आहे. पहा, अशा 7ही म्हणजे पाशाची निवृत्ती भगवान परमात्माच्या नामाने होत असते. पहिला आहे ब्रह्मपाश. ज्या वेळेला मारुतराया लंकेमध्ये गेलेले आहेत, लंकेमध्ये गेल्यानंतर त्या इंद्रजिताने त्याच्यावरती ब्रह्मपाश टाकलेला आहे. त्यावेळेला ब्रह्मदेवाने हळूच सांगितलं, माझ्या पाशाचा अपमान करू नको बरं. कानात सांगितलं हळूच. त्यावेळेला मारुतीने सांगितलं हरकत नाही. मग मारुतीरायाने बांधून वगैरे घेतलेलं आहे. याचा अर्थ असा की म्हणजे ब्रह्मपाशाने मारुतीराया बांधल्या जात नाही, पण ब्रह्मदेवाच्या म्हणण्यावरून पाश बांधून घेतलेला आहे. म्हणून कारण सतत नामचिंतन करणार आहे. राजा राम राम सीता राम 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 असे प्रभूचं नामचिंतन करणाऱ्यामुळे असल्यामुळे मारुतीरायाला तो ब्रह्मपाश बांधू शकला नाही. दुसरा पाश आहे मायापाश. मायापाश जरा अवघड आहे. माया म्हणजे प्रेम, सगळ्यावरती संसारावरती प्रेम करणार हा मायापाश फारच अवघड आहे. समजलं का? कारण या पायापासून सुटणं शक्यच नाही लवकर. कारण साधू लोक सोडत असतात, संत महात्मे मायापासून विरक्त असतात. त्यांना माया म्हणजे प्रेम कधीच येत नाही. मग ती घरात राहतात, सगळ्या करतात, पण देवावरच प्रेम करतात. संसारावर इतर प्राण्यावर कधी प्रेम करत नाहीत ते. आणि म्हणून थोडक्यात सांगायचं तात्पर्य की मायापाश बांधल्या जातो, चांगल्या चांगल्याला बांधल्या जातो. कधी कधी नारद महर्षी आणि भूतलावर राहत असताना त्यावेळेला भगवान परमात्माने नरकासुराला मारलं. पहा, आणि नरकासुराला मारल्यानंतर भगवान परमात्माने त्या नरकासुराने काही कुमारिका आणल्या होत्या, आणि त्या कुमारिका अशा प्रकारच्या ज्या आणि आणलेल्या आहेत 16,000 अशा प्रकारच्या 100 आणि कुमारिका नरकासुर वधोनी सहस्र स्त्रियाला घेऊनी पोस पत्नी का श्रीकृष्ण नयनी पाहया वाटे नारदासी. नारदाला वाटलं की श्रीकृष्णाचा गृहस्थाश्रम जाऊन पाहाव, म्हणून नारद द्वारकेमध्ये आले. द्वारकेमध्ये आल्यानंतर सगळीकडे त्या आता देवाचा वैभव काय सांगायचं. त्यांनी सगळ्या त्या स्त्रिया पाहिल्या. स्त्रिया पाहिल्यानंतर असा नियम आहे की मनुष्य ज्या वातावरणामध्ये जातो ते वातावरण तयार होत असतं. पहा, एखाद्याचं लग्न होत नसलं ना आणि तो लग्नात गेलं तर माझं सुद्धा वाजलं पाहिजे म्हणतो, मला कधी मिळेल म्हणतो. ते लग्नाचं वातावरण. तुम्ही मंडपात बसलात, आता कीर्तनाच्या मंडपात बसलात, तुमची बुद्धी भगवत रूपाकडे जात असते, देवाकडे जात असते. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलं तशी बुद्धी होती. ज्या वातावरणात गेलं ती बुद्धी निर्माण होत असते. नारद ज्या द्वारकेत गेले त्या बायका पाहिल्यानंतर नारदाने असा मनात विचार केला की आपल्यालाही बायको करायला पाहिजे हो. काय नुसता विना घेऊन भनभन फिरायचं म्हटले बा, आता कोण देईन आपल्याला बायको, असा विचार करू लागले आणि देवाच्या दर्शनाला आले. कृष्णाने विचारलं, नारद महर्षी बरं आहे? म्हटले हो हो, पण त्याला नाराज का दिसतात? त्यावेळेला नारदाने सांगितलं, आता खरंच सांगितलं पाहिजे देवाला, देवा मला असं वाटतं तू केवढा ऐश्वर्यवान झालास, तुला 16,108 बायका आहेत, मला अजून एकही नाही, मला वाटतं लग्न करावं. देव हसले, म्हटले नारदा ठीक आहे, लग्न करणं सोपं आहे पण थोडं मोठं दुःख आहे बरं. नाही म्हटले काय नाही, तुला 16,108 बायका आहेत म्हटले, आम्हाला एखादी नको का काय? म्हटले बरं काय हरकत नाही, म्हटले मी एखादी मुलगी पाहतो, तुमच्याशी लग्न करायला सांगतो. पण नारदाला इतकी घाई झाली होती, हा कधी पाहणार, कुठं जाणार, आता तर मुलीचं स्वार्थ आलेलं आहे, बळच करायला तयार झालं तर मुली त्यावेळेलाही मिळत नव्हत्या. मग नारद हळूच म्हणतात, देवा तुला किती बायका आहेत? म्हणजे माझ्या बायकाचं काय घेणं तुम्हाला? नाही सांगा तर खरं. तो म्हणला 16,108 बायका आहे. खरे देवा
याच्यातली एखादी दिली तर काय बिघडेल का? तुम्हाला देवा देवा देवा. आता बरं आहे का? आता बायको कोण कोणाला देत असतो? अहो बायको कोण कोणाला देत नसतं, सगळ्या गोष्टी मिळतील. एकाचा बाप मिळाला पहा, आणि मग एक दुसरा आला म्हातारा, ए बाळ्या चिंता करू नको, तुझा बाप मोरू दे, मला बाप समजलं म्हटले. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याची आई वारली. एक म्हातारी आली, बाळ्या त्या आईची आठवण करू नको, मला आई समज. तिसऱ्या दिवशी त्याचा भाऊ वारला. एक तरुण पोरगा आला, बाळ्या मला भाऊ समज. आणि चौथ्या दिवशी त्याची बायकोच मिळली पहा. एखादी बाई की येईल का हो बाई, बाळ्या चिंता करू नको, मला बायको समज, कोणी म्हणणार नाही. तसं देव बायको देईल का हो? पण देवाचं प्रेम इतकं भक्तावरती आहे महाराज, की देव तर बायको देईल याच्यात त्यावर नवल नाही, पण स्वतः भगवान परमात्मा बायको होत असतो. काम्यक वनामध्ये भगवान परमात्मा आणि अर्जुनाची सुभद्रा झाली की नाही बरं? काम्यक वनामध्ये दोघे जण फिरायला गेलेत, अर्जुन आणि श्रीकृष्ण परमात्मा. फिरत असताना या अर्जुनाला सुभद्रेची आठवण आली, आपल्या बायकोची. इथं जर सुभद्रा असती तर आपण दोघं बोललो असतो, चाललो असतो, फुलं पाहिले असते, इकडे तिकडे बागेत फिरलो असतो. हे पाहिलं, देवाने ओळखलं, मला अर्जुना मी पाणी घेऊन येतो. ठीक आहे, देव पाणी आणण्याकरता गेले, या बाजूला गेले आणि या बाजूला लगेच सुभद्रा होऊन आले. हे डोळे झाकून बसलं होतं, तिचं चिंतन करत त्या सुभद्रेचं चिंतन करत असताना तिने चुटकी वाजवली आणि डोळे उघडले. का ग सुभद्रे तू कशी आलीस? अहो म्हटले तुम्ही माझं स्मरण केलं. तुला कसं कळलं? माझा भाऊ जगाला अशा प्रकारचं ओळखतो, मी तुम्हाला ओळखणार नाही का? असं म्हटल्यानंतर आता नवरा बायकोचा काय संवाद तुम्हाला इथं सांगायचा का? बोलले, चालले वगैरे, काय बोलायचे ते बोलले. आणि मग सुभद्रा म्हणले, देवरूपी सुभद्रा म्हणले, जरा जाऊ का आता? का? अहो श्रीकृष्ण परमात्मा येईल ना. हा कोण होता हो? तोच होता. मग सांगितलं, असं करा, तुमची जरा अंगठी द्याल का मला, ओळखण म्हणून. लगेच त्यांनी अशा प्रकारची अंगठी घेतली आणि त्या सुभद्रेने हातात घेतली, गुप्त झाली, निघून लगेच देव आला. अर्जुना काय करत होतास? काय नाही, शांत बसलो होतो. आता शांत बसला होता का? अहो बायकोचं चिंतन करत बसला होता. असं होता होता रथामध्ये बसले, श्रीकृष्ण परमात्मा रथ चालायला होते. आता याला अंगठी दिसावी म्हणून देवाने वर हात करावा, आणि ती अंगठी यांनी पाहिली ना कोणी? या अर्जुनाने. अरे याच्या हातात ही अंगठी कशी आली? या दोघांची भेट झाली असली पाहिजे रस्त्यामध्ये, नक्कीच अंगठी सुभद्रेंना याला दिली असली पाहिजे. पाहतो म्हटली, तिची घरी गेल्यावर सोय. आता रथ वगैरे सोडला, अर्जुन घरामध्ये गेला. ए सुभद्रे बाहेर ये, कुठे ती अंगठी? अंगठी कुठे? आता बोलण्याचा संबंधच नाही, तिला काय कळणार हो? ती म्हणली कशाची अंगठी? दाखवू का तुला कशाची अंगठी? हा, श्रीकृष्णाच्या हातात दिली म्हटले तू अंगठी? अहो म्हटले, मी मुला बाळात अशा प्रकारच्या इथं घरामध्ये असल्यामुळे मी गेलेच नाही. आणि मग त्या अर्जुनाने तिला मारायला सुरुवात केलं. यांनी धरलं, वा कोणी? श्रीकृष्णाने, दे अर्जुना मारू नको, मी सुभद्रा झालो होतो. तू सुभद्रा झाला होता? म्हणजे भगवान परमात्मा जो आहे, जर भक्ताची अशा प्रकारची बायको होतो, आणि तर म्हणजे नारदाला देणार नाही का? नारदा तुमची इच्छा आहे का? ठीक आहे, जा, ती बायको तुम्हाला दिली. ज्या घरामध्ये मी नाही ती बायको तुम्हाला. देवा खोटं बोलशील नाही तर. देव मनात म्हणून तुम्ही खोटं बोलण्याचं सर्टिफिकेट आणलेलं आहे. लगेच फिरायला सुरुवात केली नारदाने. हे घर, ते घर, ते घर, ते घर, सगळ्या घरात परमात्मा पाहता तर रुक्मिणीच्या घरात गेलेले आहे. रुक्मिणीला सांगितलं, तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा बसण्याकरता पाठ दिला, चहा पाणी झाली. अहो नारद उठच ना नो. नारदा जा ना आता. म्हटलं मी जाणार नाही आता. जाणार नाही का बरं? देवानी सांगितलं, ज्या घरात मी नाही ती बायको तुम्हाला, ते बंगला तुम्हाला, सगळं तुम्हाला. रुक्मिणी हसली हो, मनात म्हणली की या नारदाला कसं कळत नाही देव सगळीकडे आहे म्हणून. नारदा, ते देव झोपलेले कृष्ण परमात्मा उठू का? उठू का? तिनं उठवल्याबरोबर याने कृष्णाने जिहारी केला. जिहारी म्हणता जे घराच्या बाहेर धरपडलो नो. तुम्हाला अरे इथे यावं. सर्व घटी राम देहादे एक, सूर्यप्रकाशक सहस्रस्मी, अर्जुना मिनसे ऐसा कवन उठावासे, परी प्राणियाचे दैव कैचे न देखती माते. दिवसभर नारद महर्षी दुपारपर्यंत फिरू लागलेले.
म्हणजे विस्मित होऊन अंतरी नारदिंडे घरोघरी प्रत्येक ठाई असे श्रीहरी कार्य चालली भिन्न भिन्ने. देव कोणाच्या आपल्या मुलीशी बोलतात, आपल्या गुरुशी बोलतात, कुठे देवाची पूजा चालली, कुठं काय चाललं, कुठं काय चाललं. एकही घर असं नाही की भगवान परमात्मा नाही तिथं. दुपारचे 2 वाजले. नारदाने सांगितलं बायको करता करता अन्न तर मिळालं नाही, चहा पाणी नाही, स्नान नाही, बस बायको करणंच नको म्हटले वा. लगेच नारद उठले आणि बाहेर पडले द्वारकेच्या. देवाने विचार केला की माझी माया कशी आहे नारदाला दाखवलं पाहिजे, संसार कसा आहे दाखवला पाहिजे, यांना माहिती नाही. मग देवाने 2 मावे अरण्य तयार केले. एका अरण्यात एक विहीर, दुसऱ्या अरण्यात एक विहीर. ज्या अरण्यामध्ये नारद महर्षी गेले, दुपारची वेळ झाली होती, स्नान करायचं होतं, त्या विना चिपळ्या वगैरे खाली ठेवल्या आणि विहिरीत उडी मारल्या. बरोबर देवानी काय केलं पहा, मायामुळे नारद जो असणारा त्याची नारदी बनवलं, स्त्री बनवलं. आणि अंगावरती पाहतो तो अरे साडी आली, पाहतो तो मोठा बुचडा आला वर, नाकात खेकडा आला, खेकडा म्हणजे नथ आली, सर्व अंगाने तो स्त्री झाला. तुम्हाला आता मोठी गंमतच झाली बुवा. आता पाण्यात कुठपर्यंत राहणार हो. विहिरीच्या बाहेर आला. बाहेर आल्यानंतर विचारसा चिपळ्याने विनय घ्यायच्या का नाही. चिपळून जर आपण विनय घेतला तर लोक म्हणजे संतीन आली करा कीर्तन. मग काय करायचं हो, त्या विना चिपळ्या तिथे ठेवल्या. कुठेतरी बाहेर जावं म्हणून निघाल्याबरोबर भगवान परमात्मा एका भिल्ल रूप धारण केलं. लगेच तिरकमटाने हातात 2-4 पक्षी मारून आले, येत होतं तिकडून. आता हे गंज चुकायच्या माग होता नारदी, पण ते चुकीत होय. आता त्याने सांगितलं कोण आहे तू, तुझं नाव काय. हो तिला सांगता येणार लवकर, नाव सांगता येत नाही. म्हटलं तुला तुझं नाव काय. म्हटले नारदी. तो म्हणला नारदी, नारदी तर मी आजच ऐकलं म्हटले नाव, आणि खरंच आहे ना. तुझ्या बापाचं नाव होतं ब्रह्मदेव, पण सांगता ये ना. का ग तू जंगलामध्ये एकटीच फिरतीस. म्हटले हो. तुझं लग्न झालं का. म्हटले नाही. एवढी मोठी घोडी मी झालीस. म्हटले तू लग्न का नाही झालं. माझ्याबरोबर लग्न करावं लागेल. तिला कुठं नाही म्हणता येतो. त्या वेळेला देवाने लव्ह मॅरेज केलं व त्यावेळेला कोणाबरोबर, त्या नारदी बरोबर. दोघांचा प्रपंच सुरू झाला. आता नारदाला स्वयंपाक करायचं ज्ञान नाही, आयतं खायचं होतं जिथं जाईल तिथं. आता हिला काही स्वयंपाक करता येत नाही नारदीला. त्या देवाने असं जाऊन असं स्वयंपाक झाला का नाही झाल्यानंतर देवाला तेच निमित्त पाहिजे होतं. तिरकमट्याने मारावं त्याला, त्याचं अंग मोकळं केलं मारून मारून. प्रत्येक दिवशी तसंच स्वयंपाक झाला का नाही. मग देवाने त्याला ट्रेनिंग दिलं त्या नारदीला, असं पीठ घ्यावं, अमुक घ्यावं, तमुक घ्यावं. स्वयंपाक झाला का नाही झाला, नुसतं मारायचं काम. असं होता होता त्या भिल्लापासून नारदीला 60 पोरं झाले आणि 61वी कन्या झालेली आहे. आता असंच यावं असंच तिला म्हणावं स्वयंपाक झाला का नाही झाला. आता 1-2 मुलं असल्यानंतर बाईला कंटाळा येतो. इथं 60 पोरं होते. कोणी पाणी मागतं, कोणी भाकरी मागतं, कोणी कपडे मागतं. नारदाला कंटाळा आला हो संसारातून. तो म्हणला ही पिढा उगच देवाला आणि बायको मागितली आपण, आणि मग आपण जीव दिला पाहिजे. रात्रीच्या वेळेला नारदी उठला आणि ज्या विहिरीमध्ये नारदाची नारदी झाला होता ना, तिच्यात डोकून मईच्यात नको म्हटली, हिनं फटक्या खायला लावले. दुसरीकडे गेल्यानंतर त्या विहिरीत उडी मारल्या बरोबर देवाने माया घेतली ना काढून. आणि माया काढून घेतल्यानंतर लगेच नारदीचा नारद झाला नो. विना घेतला आणि चिपळ्या घेतल्या. बस मला आणि त्या भिल्ल्यालाच माहिती आहे काय ती, कोणाला माहिती नाही. अजून कोणाला माहिती व्हायचो, जगाच्या मालकाला माहिती झालं काय झालं म्हणून. 1 वर्षाने नारद महर्षी आले वाकुडे देवाच्या दर्शनाला द्वारकेला. बसा नारदा, बऱ्याच दिवसाचा फेरा. हो म्हटले आम्ही वर्षालाच येत असतो सप्ताहाला, मध्ये काय कशाला यायचं. हा ठीक आहे म्हटले, वर्ष झालं आलो तुमच्याकडे. मग नारद म्हणतात, देव म्हणतात सर्व लोक खुश आहेत का. म्हटले हो. तुम्ही खुशाल आहेत का. म्हटले आम्ही. मग देवाने विचारलं शेवटी तुमची मुलं बाळ खुशाल आहेत का. मुलं बाळ खुशाल म्हणले, याला संशय आला. देवा मला कोणती मुलं बाळ. हा तर आठवण करा. नारद ब्रह्मचारी जांगे, तोही कृष्णासी दारा मागे, तो ठकिवला तत्प्रसंगे, 60 पुत्र वेगी श्रेणी. तुम्हाला आठवण आहे का म्हटली. हा अरे तुम्हाला आठवण आहे का मला बायको मागितल्यामुळे
आणि मग नारदाच्या लक्षात आलं की अरे देवा, असं का लबाड म्हटले तू, मी तुला बायको मागितली तर मलाच बायको केलं आणि तुझ्या बापाने असा संसार केला का? म्हणजे स्वयंपाक नाही म्हटलं की नुसतं फटके द्यायचा. अजून माझं अंग दुखतं म्हटले बुवा. देव म्हटलं बायको करायची का? म्हटलं आता नाव नका घेऊ, आता त्या मायेचं संसाराचं नाक घेऊ नका. नका मज पाशी वद प्रपंचाचे विषी, वद प्रपंचाचे विषी आता नाईक वेकानी. देवा तुझ विनावानी, देवा तुझ विनावानी, देवा तुझ विनवानी. आता नाईक वेकानी, आता नाईक वेकानी. सप्तपाश परमात्माचे कशी जातात अशा प्रकारचे तुम्हाला सांगतो. पहिला कोणता सांगितला? ब्रह्मपाश सांगितला. आता मायापाश. आता तिसरा जो आहे आणि यमपाश आहे. यमपाश जो आहे परमात्माच्या नावाने जात असतो. परमात्माच्या नावाने यमपाश जात असताना प्रकार असा निर्माण होतो की परमात्माचं नाव घेतलं पाहिजे. राम नामे गरजेवाचा, काळाज्ञाधारक त्याचा, धन्य तो एक संसारी. राम नाम जो उच्चारी, जो प्रभूचं नामस्मरण करतो त्याला अशा प्रकारचं यमपाश काही करू शकत नाही. सर्वांना ज्ञात आहे ध्रुवाचं चरित्र. ध्रुव ज्या वेळेला 36,000 वर्ष राज्य करून आणि आपल्या आढळ पदाला निघाले त्यावेळेला ध्रुवाला नेण्याकरता विमान आले. पण प्रकार असा झाला पहा, त्या ध्रुवाचा पाय विमानामध्ये पुरत नाही आणि म्हणून ते अद्भुत विमान होतं आणि असं विमान असल्यामुळे ध्रुवाचा पाय पुरत नाही. तदपदान पुत्रो दर्शांत कमागतम मूर्तिर्मध्य पदम दत्वा अरुर्वाधूतम ग्रहं. असं जे विमान असणार त्यावेळेला त्या ध्रुवाचा पाय विमानामध्ये पुरत नाही. स्वतः यमधर्म म्हणजे काळ पाहे पा केवढा पसरला से चवडा, करोनी माझी वडा कारू गजू. असा जो काळ त्यांच्या समोर राहिला माणसाच्या रूपाने. सांगितलं ध्रुवा, हा पाय तुमचा माझ्या एका डोक्यावर ठेवा आणि दुसरा पाय विमानामध्ये ठेवा. का? राम नामे गरजेवाच्या, काळाज्ञाधारक त्याचा. कारण ध्रुवाने लगेच आपला पाय आणि त्याच्या एका डोक्यावर ठेवला आणि दुसरा पाय विमानामध्ये ठेवलं. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय, जगा काळ खाय, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. किती पास सांगितले? 3 पास सांगितले. पहिला आणि ब्रह्मपास सांगितला, दुसरा मायापास सांगितला, तिसरा यमपास सांगितला, चौथा आता कर्मपाश आहे. पहा, कर्मपाश जो आहे तो फक्त नामाने जात असतो, नाही तर कर्म भोगावं लागतं. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हार पली चिंता. केले कर्म झाले त्याची भोगाले. कर्म हे प्रत्येकाला भोगावं लागतं. परियसी गवारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर. भिल्ले वेदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्त्र नयन. केले कर्म झाले म्हणजे सगळ्याला कर्म भोगावं लागतं. कर्म हे सुटत नाही. एक हॉटेल असलं सुंदर, त्या हॉटेलवर बोर्ड लिहिला होता की आमच्या हॉटेलमध्ये कोणी जेवून जा, पोटभर जेवून जायचं, तुमच्या नातू बिल देतील.
असा बोर्ड लागला होता. दोन भाऊ म्हटले जेवायला चला म्हटले, आणि ते दोघं भाऊ भरपूर जेवले नो. आणि जेवल्यानंतर त्याला माहिती आहे बिल आपले नातू देणार आहेत म्हणून. ते ज्या वेळेला बाहेर पडले त्यावेळेला वेटरनं सांगितलं 200 रुपये बिल. तो म्हटलं बिल तुमचा बोर्ड काय म्हटले. बोर्ड काय म्हणजे तुमचे नातू बिल देतील, आमचे नातू बिल देतील असं तुमचं बोर्ड आहे म्हटले. हो म्हटले गोष्ट खरी आहे, पण तुम्हाला द्यावं. तुम्हाला म्हणजे हो म्हटले पूर्वी तुमचे आजोबा या हॉटेलमध्ये 200 रुपयाचं बिल करून गेले होते, तुम्ही त्यांचे कोण आहेत. म्हटले नातू आहे. थोडक्यामध्ये सांगायचं कर्म हे अशा प्रकारचं काय करावं लागतं, भोगावंच लागतं. ते कर्म भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. पण प्रभूचं नाव घेतल्यानंतर कर्म मात्र हे बांधल्या जात नाही. मंगल मंगल हरीचे नाम, मंगल मंगल नाम हरी, मंगल मंगल नाम विठोबाचे उच्चारिता वाचा कर्म खंडे. जर प्रभूचं नाव घेतल्यानंतर कर्म हे बांधल्या जात नाही पहा. कारण कर्म कसं बांधल्या जात नाही, सगर नावाचा एक राजा आहे पहा. सगर नावाच्या राजाला 2 बायका आहेत पहा. आता योगायोग असा झाला, एका बायकोला 60,000 पुत्र झाले, दुसऱ्या बायकोला एक मुलगा झाला असमंजस नावाचा. कोणी म्हणेल या बाईला 60,000 पुत्र कसे झाले हो. तिच्या पोटातून एक मांसाचा गोळा बाहेर पडला, आणि त्या मांसाच्या गोळ्याचे 60,000 तुकडे निर्माण झाले. ते 60,000 आणि पुत्र सगर समजायचे. आणि हा दुसरा असमंजस नावाचा मुलगा, सगराने मोठा यज्ञ केला, आणि यज्ञ करत असताना घोडा सोडलेला आहे. तो घोडा फिरत फिरत जंगलामध्ये फिरत असताना इंद्राने विचार केला की हा मात्र घोडा पकडला पाहिजे. याचे जर 100 यज्ञ पूर्ण झाले तर हा स्वर्गाचं राज्य घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो त्याने घोडा घेतला आणि इंद्र म्हणजे त्या कपिल महामुनीच्या आश्रमामध्ये नेऊन बांधला बा. हे सगळे सगरपुत्र शोध करतो, घोड्याचा शोध लागत नाही. योगायोगाने त्या आश्रमात गेले. घोडा आहे, पण हा घोडा कोणी चोरला असावा आता त्यांच्या लक्षात नाही आलं. साधू कधी आणि अवहेलना कोणाची करीत नाही. धरा मारा ठोका मारल्यावर त्या भागवतामध्ये असलेले त्या साधूला शाप नाही दिला बरं. यांच्या अंगातलं जो पाप आहे ते गरम झालं पहा, आणि त्या पापामुळे हे भस्म झाले. भस्म झाल्यानंतर सगळं समजलं. त्यांनी आपला मुलगा जो असणारा असमंजसाला सांगितला. असमंजस हा महान भगवद्गीता असल्यामुळे त्यांनी त्याला सांगितलं नाही. दुसरा मुलगा त्याचा अंशुमान, याला सांगितलंय तुझे चुलती अशा प्रकारचे गतप्राण झालेले आहेत, जा. आणि मग ते कपिल महामुनीच्या आश्रमामध्ये गेले. आश्रमामध्ये गेल्यानंतर सांगितलं महाराज आमच्या पूर्वजांचा उद्धार करायचा, अशाशी गोष्ट घडलेली ते, आणि शापून अशा प्रकारचे पडलेले आहेत. ठीक आहे, सांगितलं असं करा, आता तू गंगा आणा लागेल तुला. गंगा ही कुठे आहे? गंगा ही सत्यलोकाला आहे. गंगा ही कशी निर्माण झाली? भगवान परमात्माने ज्या वेळेला वामनाचं रूप धारण केलं होतं त्यावेळेला 2 पाय जे आहेत, एक पाय पाताळामध्ये घातला होता आणि एक पाय तो परमात्माने सत्यलोकाला नेला होता, म्हणजे त्याला आटून टाकायची जागा ती. तिसरा पाय बलीच्या डोक्यावर ठेवला होता. पण ज्या वेळेला हा पाय ब्रह्मलोकामध्ये गेला त्यावेळेला ब्रह्मदेवाने त्या पायाचं पूजन केलं, आणि त्या पूजनापासून जे पाणी अशा प्रकारचं टाकलं होतं पूजनाला, त्यापासून अशा प्रकारची गंगा ही निर्माण झालेली आहे. त्यांनी सांगितलं तुला गंगेला आणावं लागेल, आणि गंगा आणून मग यांच्या अंगावर टाकायला लागेल, मग यांचा उद्धार होईल. ठीक आहे, आशोनी यज्ञ करी गंगा आणावी थवरी, शिंपता गंगा जळ मस्तकावरी, होतील पूर्वमुक्त. तुझे मुक्त जे पूर्वज आहेत ते मुक्त होतील. मग यांनी गंगेची उपासना करायला सुरुवात केली. म्हणजे गंगा 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 म्हणायला सुरुवात केल्यानंतर वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंग, सकळ दोष जाती भंगा,
दृष्टी पडता ब्रह्मगिरी गंगा 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 म्हणता म्हणता हा गतप्राण झाला का. पण गंगा नाही प्रसन्न झाली हो. त्याचा मुलगा दिलीप अंशुमानाचा आपल्या बापाचं वचन पूर्ण करावं, गंगेला आणावं, आपल्या पूर्वजांचा उद्धार करावा म्हणून यांनीच देखील गंगा गंगा म्हटल्यानंतर तोही गतप्राण झाला पहा. त्याचा मुलगा भगीरथ यांनी विचार केला की गंगेनं तो 2 पिढ्या खाल्ल्या, आपला नंबर कस काय होतो कोणास ठाऊक आता. म्हणून यांनी गंगा गंगा म्हणायला सुरुवात केली. गंगेला दया आली, गंगा ही प्रसन्न झाली आणि गंगेनं सांगितलं काय पाहिजे. आईसाहेब माझ्या पूर्वजांचा उद्धार करायचा, सत्यलोकाहून खाली या. गंगेला थोडा अभिमान झाला होता. गंगा म्हटली मी ओढून जर आले तर पृथ्वी म्हणजे पृथ्वीचं फोड पाडून मी पाताळामध्ये जाईल, मग काय उपयोग आहे. मग मला सांभाळणारा कोण आहे. भगवान शंकर आहे. या भगवान शंकराची उपासना करतो. मग त्या भगीरथाने पुन्हा भगवान शंकराची उपासना केली. म्हणजे भगवान शंकर अशा प्रकारचं म्हणू लागले. सशिललाट सुंदर शिर गंगा नयन तीन उपबित भुजंगा गरल कंठ उरंडरा शिर माला अशुभ वेश शिव धाम कृपाला सशिललाट सुंदर शिर गंगा. भगवान शंकराचं वर्णन आहे. असो भगवान शंकर प्रसन्न झाले. काय पाहिजे महाराज. खाली म्हणजे गंगावरून येणारे सत्यलोकाहून ती पाताळात जाणारे तुमच्या डोक्यावर उतरा आणि माझ्या पूर्वजाचा उद्धार करायचा. काय हरकत नाही. गंगेला सांगितलं या. गंगाला असं वाटलं की मी भगवान शंकराच्या डोक्यातून निघून जाईल. तिला अभिमान झाल्यामुळे ती डोक्यात उतरल्याबरोबर 1 वर्ष घुमत होती पाहत. तिला समजत ना कुठं जाऊ. ती गुदरवाडल्या गेली. तिची प्राण जायची वेळ आली. तिनं भगवान शंकराची प्रार्थना केली की महाराज मला सोडा, तुझा अभिमान नाहीसा झाला. म्हणले झाला. आणि नाहीसा झाल्याबरोबर लगेच गंगे जटाखाली आपटली. गंगा निघाली. धोध करीत गंगा निघत असताना भगीरथ राजा पुढे चाललेला आहे, गंगा मागे चालले आहे. योगा योगाने जन्नूचा आश्रम आला बा. जन्नूचा आश्रम आल्यानंतर हिच्या लक्षात आलं नाही हो. तिनं जन्नू ऋषीचा आश्रम वाहून नेला. जन्नू ऋषीला राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये जन्नू ऋषीना त्या गंगेला गिळून टाकलं ना. पाहतो तो गंगा कुठे. महाराज गंगा माझ्या पोटात गेली. हो माझ्या पूर्वजांचा उद्धार करायचा. ठीक आहे म्हणले. पै समजता योगा भगीरथे अनिता गंगा जन्नुनी गिळली मग जंगा फाडून दिदली. गंगेला अशा प्रकारचं आणि आपल्या गुडघ्यातून सोडलेलं आहे. तिला जान्हवी नाव प्राप्त झालेलं आहे. पुढे भगीरथ चाललेले आहे आणि भगीरथ चालल्यानंतर भगीरथ सराजर्षी निन्य भुवन पावनीम म्हणजे भगीरथ सराजर्षी निन्य भुवन पावनीम म्हणजे आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्याकरता पावन असणारी गंगा आणि त्यांनी आणलेली आहे. आणि मग सूर्यवंशी जन्माला भगीरथ गंगा आणून पूर्वज केले मुक्त म्हणजे पूर्वज मुक्त केले. पण भगवान परमात्माच्या नामाने ते अशा प्रकारचं मुक्त झालं. मंगल मंगल नाम विठोबाचे उच्चारिता वाचा कर्मखंडे. तुम्हाला ब्रह्मपास सांगितला, मायापास सांगितला, यमपास सांगितला, कर्मपास सांगितला. आता भवपास सांगतो. भवपास जो आहे जन्म मृत्यू पास आहे. आगाव भजने आणि म्हणे हे साक्षी का मानणे तो जीव लोक मन मी म्हणे संसारोहन. पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम हे सर्व जन्म मरण टळण्याकरता भवपास असा आहे की त्या परमात्माचं नाव घेतल्याबरोबर आणि जन्म मृत्यू हे टळत असतं. पहा जन्म मृत्यू हे लवकर टळत नाही. कारण इतकं जन्माचं दुःख वाईट आहे आणि मरणाचं दुःख इतकं वाईट आहे. पहा कपिल महामुनी त्यांची पत्नी अशा त्या कपिल महामुनीचा भगवान परमात्माचा अवतार आहे आणि भगवान परमात्माचा अवतार मग कर्दम नावाचे ऋषी आहे. कर्दमाने घोर अशा प्रकारची तपश्चर्या केली. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. सांगितलं काय तुझी माझी इच्छा आहे की तुम्ही अशा प्रकारचा आणि मला अवतार अशा प्रकारचा माझ्या ठिकाणी घ्यावा. जा मी कपिल म्हणून अवतार घेईल असं म्हटल्यानंतर आश्वासन दिलं. काही कालाने या कर्दमाने देहुती नावाची जी स्त्री आहे तिच्याशी लग्न केलेलं आहे
आणि असा बराच संसाराच्या प्रकारचा थाट चालत असताना बराचसा काल गेलेला आहे, पण या देवहूतीला समाधान प्राप्त होत नाही. ती म्हणलं की मला समाधान कशाने प्राप्त होईल, म्हणून तिला 9 कन्या वगैरे झालेल्या आहेत आणि 10व्यांदा भगवान परमात्माने आपला कपिलाचा अवतार धारण केलेला आहे. जया म्हणजे भगवान परमात्मा आहे आणि भाट झाले त्यावेळे. आणि मग देवहूतीनं विचारलं, देवा सुख कशाने मला प्राप्त होईल? तो म्हणला, आई कोणत्याही विषयामध्ये सुख नाही, फक्त सुख जे आहे ते माझ्याकडे आहे. मला अशा प्राप्त करून घे. जोपर्यंत मला तू प्राप्त म्हणजे जीव मला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला सुखाची प्राप्ती होत नाही. आणि भगवान परमात्मा त्या आपल्या देवहूतीला जरा गर्भवाचं सांगतात, आई जरा ऐक, जीव हा आणि जो आहे पहिल्यांदा आणि स्त्रीच्या पोटात असताना त्याची तुला अवस्था सांगतो म्हटले मी. प्रथम मासी उपजे शिर, द्वैमासी चरण कर, त्रैमासी चिन्हे नारी नर नखरोम चर्म असते. प्रथम मासी उपजे शिर, पहिल्यामध्ये शिर निर्माण महिन्यामध्ये होतं. द्वैमासी चरण कर, दुसऱ्या महिन्यामध्ये चरण कर हातपाय फुटतात. त्रैमासी चिन्हे नारी नर, तिसऱ्या महिन्यामध्येही मुलगा आहे का मुलगी आहे तिसऱ्या महिन्यात कळतं. भागवतकाराने अगोदर लिहून ठेवलं, आताशी आपल्याला माहीत झालं. मग चतुर्थमासी सप्तधातू भवती, पंचमासी सुधा तृषावटी, षण्मासी चर्म झाकोळती, फिरे पोटी उजवीकडे. गर्भ अशा प्रकारचा बाई स्त्रीच्या पोटामध्ये उजव्या बाजूला फिरत असतो. आणि मग हे 6 महिन्याचे झाल्यानंतर 7व्या महिन्यामध्ये गर्भ अशा प्रकारचं त्याला वगैरे डोहाळे वगैरे होतात. आणि डोहाळे जे होतात ते मुलगा जसा पोटात आहे तसे बाईला डोळे होत असतात बरं का. मुलावरून डोळे होत असतात. काही ना स्त्रियांना जर मुलगा चांगला असला तर ते चांगली स्त्री पाहतात, चांगली मालिका पाहतात. समजलं का? कीर्तनाला येतात, प्रवचनाला येतात. समजा हिच्या पोटामध्ये महान एखादा भगवत भक्त जन्माला येणार, पण तिला का म्हणजे परमार्थ सोडून जर दुसरं काही आवडत असेल, समजायचं आता एखादा नटजीच्या पोटाला जन्माला येईल, कारण त्या डोळ्यावरून परीक्षा होत असते. म्हणजे 8व्या महिन्यामध्ये 7व्या महिन्यामध्ये डोळे होतात. 8व्या महिन्यामध्ये अशा प्रकारचे याला शतजन्माचं ज्ञान होतं, आपण मागच्या जन्मात कोण होतो म्हणून. आणि 9व्या महिन्यामध्ये हा भगवान परमात्माची प्रार्थना करतो की काय देवा इतकं दुःख आहे या गर्भवासामध्ये, काय सांगो गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मौस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे, काय सांगो गर्भीची यातना. म्हणून तू भगवान परमात्माला म्हणतो, देवा या गर्भवासातून मला एकदा मुक्त कर. एक वेळ करी दुखाय वेगळे, दुरितांचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. मातेच्या उदरकोरी पचोरी विष्टीच्या दाथरी, लोमा सुकडोनी वरी जन्मोजन्मनी मरती. ते काही एअर कंडिशन बंगाल आहे गो. इतका त्रास होतो. मी तुझं आठवण करील, मी तुझं स्मरण करील. भगवान परमात्मा द्यायला ते बाहेर निघतो आणि भगवान परमात्मा जवळ येतात. का रे तुला जन्माला घातलं, प्रभूचे चिंतन करशील का? ते कार्ट लहानपणी जे ओरडताना क्या क्या करताना ते केव्हा म्हणलं मी, तिथूनच ते बेमान होत असतो. आणि तिथूनच ते बेमान झाल्यानंतर प्रकार असा निर्माण होतो सज्जन हो, की मग आता याला वाटतं सुख मिळेल. आता लहानपणी सुख असतो गो, शाळेत जाणं, अमुक करणं, ते होणं, त्याला दुःख होतं. त्याला असं वाटतं की 2 हाताचे 4 हात झाले की नक्की सुख होईल. 2 हाताचे 4 हात कळेल ना तुम्हाला लग्न झाल्यानंतर. मग 2 हाताचे 4 हात होतात, काहीला 6 होतात, काहीला 8 होतात. एकदम 8 म्हणजे आवळे जावळे मुलं जन्माला येतात. सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, त्याला सुख अशा प्रकारचं प्राप्त होत नाही. आहे भगवान परमात्मा, आई तू एकच कर, माझं चिंतन कर आणि मला प्राप्त करून घे. मला अशा प्रकारच्या शरणी माझं नामस्मरण कर. म्हणून तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, म्हणजे संचित क्रियमान अशा प्रकारचं भोग आणि तुटल्या जाईल. म्हणजे वाचेना माझं नाम घ्या, जन्म अशा प्रकारचं आणि तुटल्या जाईल. म्हणून तुम्हाला देवाच्या नावाने भगवान परमात्माचा आणि जो पाश जो आहे भोपास तुटल्या जातो.
आता किती पाश राहिले? 2 पाश राहिले. कोणकोणते? एक ज्ञान पाश राहिला आणि एक आशा पाश राहिला. आता ज्ञान पाश म्हणजे अभिमान. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अभिमान अशा प्रकारचा होत असतो. अभिमान अशा प्रकारचा होता कामा नये. आणि अभिमान झाल्यानंतर काय होतं सांगू तुम्हाला, त्याचं जीवन लयाला जात असतो. अहो एवढे मोठे सुखाचार्य, बापाने सांगितलं तो ज्यावेळेला त्यावेळेला सुखाचार्य निघाले त्यावेळेला यांना वाटलं सुखाचार्यांना मीच बापापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं तू जनकाच्या राज्यात जा, त्याचा अभिमान घालण्याकरता. अभिमान लागे सुखाचे पाठी, व्यासे उपराटी दृष्टी केली, जनक भेटी लागी पाठविले, त्याचे अभिमानाने खोटे केले. ज्या वेळेला हे सुखाचार्य जनकाच्या राज्यात आले त्यावेळेला पारेकरी होते तिथं. पारेकरांना विचारलं जनकांना सांगा मी शुक आलो म्हणून सांगा. पारेकरी उठले, जनकाकडे गेले. महाराज कोणतरी शुक मी आलो म्हणतात. जनकाने सांगितलं त्यांना म्हणा एकट्याला या, दोघं येऊ नका. नौकरांनी सांगितलं महाराज तुम्हाला एकट्याला बोलवलं. हो म्हटले मी एकटा आहे, माझ्याबरोबर कोण नाही. पुन्हा सांगितलं मी शुक आलो म्हणून सांगा. त्यावेळेला पुन्हा सांगितलं तुम्हाला एकट्याला बोलवलं. मग आता त्यांना असं आपल्याबरोबर लंगोटी काय कोण असतो, लंगोटी फेडली. तरी म्हटले एकटे या. वस्त्र अशा प्रकारचं बाधक होत नसतात. काय बाधक होतो, मी शुक आलो म्हणून सांगा म्हणजे याला मीच अभिमान झाला होता. कोणला? शुकाचार्य. मी एक ज्ञानी आहे, मी एक श्रेष्ठ आहे, माझ्या बापापेक्षा श्रेष्ठ आहे असं वाटत होतो. त्यावेळेला सांगितलं तुम्हाला एकट्याला. मग जनकाने सांगितलं तुम्हाला एकट्याला सांगितलं ना. मग सांगितलं लगेच गेले सुखमुनी, सांगितलं मला सांगा मी एकटा कोण आहे. हो म्हटले तुम्हाला आणि अभिमान झालेला आहे, ज्ञानाचा अभिमान झालाय. ज्ञानाचा अभिमान टाका आणि प्रभूचं नाव घेतल्याशिवाय ज्ञानाचा अभिमान जात नाही. म्हणून सांडव्या या लागी सांडव्या अभिमान, तै तुटे सकळ बंधन, अभिमान निर्व्यासा जान माझे भजन करावे. असो सुखाचार्यांनी भजन केलं वगैरे, त्याचा ज्ञानाचा अभिमान नाहीसा झाला. आता आशापाश. आशापाश हे थोडं अवघडच आहे. मनुष्याच्या जीवनात आशा संपत नाही. आशाही परमम दुःखम, नैराशम परमम सुखम. सर्व सुखाची आशा जन्म येला, क्षणिक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शीन पावला, माया व्यष्टीला जीव माझा. अशी जी आशा पाश आहे पहा, आशा पाश प्रत्येक जीवाला होत असते. सीतामाईला झाला होता आशा पाश. तर सुवर्णाच्या आणि हरणाच्या कातडीचे आणायला सांगितलं त्यावेळेला तिला दुःख भोगावं लागलं सीतेमातेला. त्याच्यानंतर एक संन्यासी पहा मंदिरात बसलेला आहे. आता तो ढोंगी होता खरं म्हणजे. लोक दर्शनाला यायचे आणि सगळ्या संन्याशाची इच्छा पूर्ण करायची. एक दिवस एक कुमारिका दर्शनाला आली. आता त्याने विचार केला की हिच्याशी आपण लग्न केलं पाहिजे, आशा फार वाईट आहे. सांगितलं तुझं लग्न झालं का? म्हटले नाही. मग आता ते संन्याशाने गप्पा तुला लग्न करायचं का? म्हटले हो माझ्याशी लग्न कर. आता तिला असं वाटलं की आता संन्याशी याच्याशी लग्न कसं काय करू आपण. पण तिने सांगितलं महाराज असं करा तुम्ही ह्या जटा दाढी सगळं भव्य कपडे फेकून द्या, उद्या पॅन्ट वगैरे घाला, शर्ट वगैरे घाला आणि केस वगैरे काढून मंदिरात 12 वाजता बरोबर येते. आता ती निघून गेली. आता ती खरं म्हटली पण ती येणारच नव्हती. हे लगेच नाव्याकडे गेलं, हे नावी दादा हे जटा काढ. तो म्हटला मी फुकट नाही काढणार. अरे मी तू संन्याशी जर पैसे घेईल. त्याने आता सांगितलं माझ्यावर पैसे नाही. तू म्हटला माझ्याकडे चहा प्यायचं भोगून आहे. म्हटले भोगून. त्याने भोगूनच दिलं ते कोणाला? नाव्याला. आणि मग त्यांनी जटा वगैरे काढल्या. मग कपडे नाहीत. एका हॉटेलवाल्याकडे गेला, मला कपडे दे. मग तुला 6 महिने काम करावं लागेल. कपडे वगैरे घेतले, शर्ट वगैरे घातला, पॅन्ट वगैरे, जीन्सची पॅन्ट आपल्याला काय सांगायचं का काय, जीन्सची पॅन्ट घेतली आणि मंदिरामध्ये येऊन थांबला. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला. त्यावेळेला त्या संन्याशाने विचार केला काय करावं आता. 2 वाजले तरी ती मुलगी येत नाही. त्याने एक म्हणजे श्लोक लिहिला पहा, रचना केली. अरे लोक आशा धरू नका. आशा धरल्यानंतर माझ्यासारखी फजिती होईल. आशा अरे आशा केशनाशा. त्या आशा धरल्या म्हणजे माझे केस गेले म्हटले. आशा अरे ना आशा केशनाशा, नदी वाये झुंझुना, ऐसी नार मिली बाजिंदी, तो हजाम लेके गया गमुना बगुना. अरे हजाम लेके बगुना गेलेलं आहे, सगळं झालं, मोकळा झाला. अरे आशा कशाने जाईल. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण.
नावडे जनधन माता पिना पिता. कारण भगवान परमात्माच्या नामाने आशा म्हणजे सप्तपास कथे जाते हे सांगितलं. आता तुम्हाला सांगायचं की भगवान परमात्माच्या आणि नाम घेतल्याने अशा प्रकारचं भगवान परमात्माचं किती नाम श्रेष्ठ आहे. एकदा भजन करा. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्याने कीर्तन कसे केले आणि त्याच्यामध्ये मुद्द्यामध्ये असा आहे की देवाला, संतांना आणि जीवाला भगवान परमात्माच्या कीर्तनाने सुख कसं प्राप्त झालं. आता ऐका, शुकाचार्याने कीर्तन कसं केलं. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन मनोभावे आदि वंदावे संत संगे अंतररंगे नाम बोलावे कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतर न कराव्या प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती उराव्या जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. नाथबाबाचा अभंग आहे. अशी म्हणजे संतांच्या घरची कीर्तन मर्यादा आहे. सगुण चरित्रे परमपवित्रे या 4 चरणावरून शुकाचार्याने 4 प्रकारचे कीर्तन केले. पहिलं कीर्तन केलं नामसन कीर्तन, दुसरं कीर्तन केलं स्वरूप कीर्तन, तिसरं कीर्तन केलं लीलासन कीर्तन आणि चौथं कीर्तन केलं गुणासन कीर्तन. पहिलंचे कीर्तन नामस्मरण का केलं तर या 3 कीर्तनापेक्षा नामसन कीर्तन हे श्रेष्ठ आहे. पहा, इतकं नामसन कीर्तन अशा प्रकारचं श्रेष्ठ आहे की भगवान परमात्माचं नाम हे जे आणि तुम्हाला मगाशी सांगितलं पवित्र आणि गोड आहे. तर हे कीर्तन पहिल्यांदा कोणी केलं, नाम कोणी घेतलं तर ह्या नामाचा अधिकार घेण्याचा सगळ्यांना आहे. कलियुगी हेची थोरी नामसन कीर्तन वारी चतुर्वर्ण मुक्त करी तेथे न विचारी स्त्री शूद्र. याच्यावरून सगळ्यांना परमात्माचा नाव घेण्याचा अधिकार आहे, सगळ्यांना कीर्तन करण्याचा अधिकार आहे. या ओळीवरून स्त्री असो पुरुष असो माणूस असो कोणी का असेना त्याला कीर्तन करण्याचा अशा प्रकारचा आणि अधिकार आहे. थोडक्यामध्ये आणि सगळ्यांना अधिकार मांडल्यानंतर या रे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कौनाची. या रे लहान थोर या रे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. या रे लहान, सगळ्यात लहान कोण आहे प्रभूचं नाव चिंतन घेणारा. सगळ्यात लहान जो आहे तो प्रल्हाद आहे. पहा, ज्या वेळेला दैत्याचं आणि देवाचं युद्ध सुरू झालं त्यावेळेला सगळे अस्तव्यस्त झाल्यानंतर कयाधू जी आहे ही अस्तव्यस्त फिरू लागलेली आहे आणि ती इंद्राच्या ताब्यात सापडली. त्यावेळेला नारदांनी सांगितलं हिला मारू नकोस, हिच्या पोटी महान भक्त जन्माला येणार आहे. आणि मग त्या कयाधूना नारदाच्या आश्रमाचा आश्रय केला. ती नारदाच्या आश्रमामध्ये राहू लागली. पहा, आता नारदाच्या आश्रमात पुराण चालतं, पोथी चालते, सगळे लोक ऐकत असताना कयाधूला झोप लागायची. पहा, त्यावेळेला कयाधूच्या उदरामध्ये भक्त प्रल्हाद होते. भक्त प्रल्हाद असल्यानंतर झोप लागत असताना कयाधू त्या नारदाने लहानपणीच ज्ञान ऐकलं. ऐकता नारदाची गोठी गर्भीच घातली मजशी मिठी
तो जन्मला कयाधूचे पोटी भक्त जग जेठी प्रल्हाद. भगवान स्वतः म्हणतात, हे उद्धवा, अरे लहानपणीच्या प्रल्हादाने नाव घेतलं प्रल्हादाच्या त्या नारदाच्या मुखातून. प्रल्हादाशी पूर्वी गर्भवास झाला, उपदेश फळला नारदाचा. कोणता उपदेश फळला हो? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. असं त्या प्रल्हादाने त्याच वेळेला नाव घेतलं देवाचं. आणि त्यामुळे नारदाने त्याला ज्ञान सांगितलं. काय ज्ञान सांगितलं नारदानी? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. त्याच वेळेला नारदांनी त्या प्रल्हादाला नवविधा भक्तीचा उपदेश केलेला आहे. आणि हा उपदेश करत असताना कयाधूला झोप लागायची. आता कयाधूला झोप का लागत होती व? माणसं इतर ठिकाणी झोपत नाही, पण कीर्तनात भजनात नक्की झोपायल्याशिवाय राहत नाही. कारण का झोप होती? ना तरी नाना उद्योगे, ऐकता कथा मनही न लगे, कथे माझी झोप लागे, तो जाणावा वेगेले क्षपो. कथेमध्ये झोप लागत असते, पण 2-3 गोष्ट लोक खोटं बोलत असतात. एक जावाई खोटं बोलत असतो, एक झोपणारा खोटं बोलत असतो, आणि एक जेवणारा. पहा, बाईना वाढायला सुरुवात केली तर जेवणारा नाही नाही म्हणतो, पण 4 पोळ्या खात असतो. नाही तर म्हणतो खाल्ल्याशिवाय तर राहत नाही. एक जावाई, जा वाया, त्याला किती द्या, जा वाया तर सगळं वायाला अशा प्रकारचा जात असतो. त्याच्यानंतर झोपणारा एक मनुष्य कथेमध्ये झोपत होता. दुसरा म्हटलं, का रे इतकं नाटकर बाबाचं भागवत सुरू झालं, तू खुशाल झोपतो? म्हणे झोपत नाही मी. मग डोळे का झाकतो? म्हणजे डोळ्यात झोप जाऊ नये म्हणजे डोळे झाकतो म्हटलं. आता डोळ्यात झोप जात असते गो. असं होता बोलता तो पालथा पाडला ना. अरे तू झोप पालथा का पाडला? म्हणजे झोपीला खाली दाबलं तिच्या अंगावर बोटलो, म्हणजे आता माझ्या अंगात शिरका. किती खोटं बोलणारा. त्यांनी सांगितलं उद्यापासून कथेला येऊ नकोस. मग त्यांनी काय केलं, हिवाळ्याचे दिवस होते, त्याला वाटलं लोक आपल्याला कथेला येऊ देत नाही. तो लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसला, खोडाला जाऊन बसला. आता योगायोगाने रात्रीच्या वेळेला शेळ्याचा मोठा कळप बोकड्या फिरायला आला, तिकडे त्या कळपातला सगळे लोक निवांत ऐकत होते. पण हे त्याला बोलत होतं. कोण? झाडाखाली बसलेलं असं बोलत होतं, डुकल्या घेत होतं. आता बोकड्याला असं केलं तर टक्कर मारतं, हे तर त्याला बोलतच होतं. बोकड मागं सरवून त्याच्या डोक्याला जे टक्कर मारल्यावर जे बोंब बोललं, मेलो वाटला. आता पुन्हा झोपायचं काम नाही. कयाधू ही कीर्तनामध्ये त्या कथेमध्ये झोपत होती. भक्त प्रल्हादाने अशा प्रकारचं ज्ञान त्यावेळेला ऐकलेलं आहे. म्हणून असं जे नाम यारे यारे लहान थोर. आता थोर कोण? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाने कधी नाव घेतलं? सृष्टीच्या उपकर्मा पूर्विगा विरोत्तमा, वेडायसा ब्रह्मा एकला होता, मज ईश्वराते नोळखे, ना सृष्टी करू शके, तो थोर केला एके नामे जेने. कारण त्या भगवान परमात्माने सृष्टीच्या उपकर्मा, त्या सृष्टीच्या म्हणजे सुरुवातीला ब्रह्मदेव निर्माण झाल्यानंतर त्याला नामाचा उपदेश केलाय. ते हे कल्पादी भक्तिमिया भागवतमिषय ब्रह्मया, उत्तम मनोनी धनंजया उपदेशिली. म्हणजे ब्रह्मदेवाने त्यावेळेला भगवान परमात्माचं नाव घेतलं. यारे यारे लहान थोर. आता याती भलती, याती भलती म्हणजे पशुची याती घ्या, कोणाची याती घ्या, पक्षाची घ्या. मारुतीराव कोणत्या योनीतले हो? हा, मारुतीराव कोणत्या योनी जन्मला मरकट, तो भक्ता माझ्या ती श्रेष्ठ, तो हनुमंत म्हणावा कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? असा पापिष्ट कोण आहे की मारुतीरायाला कनिष्ठ समजणारा? अरे श्रेष्ठ आहे. प्रभू रामचंद्र या वेळेला समुद्राच्या काठावरती सेतू बांधण्याचं काम चाललं होतं. त्यावेळेला नळनीळ हे दगडावरती लिहित होते, ते पाण्यावरती तरत होते. अर्धा सेतू बांधला होता आणि रात्रीच्या वेळेला रामाला असं वाटलं की माझ्या नावाने जर दगड तरतात, माझ्या हाताने जर सहज दगड तरतील. रात्रीच्या वेळेला प्रभू रामचंद्र निघाले. सगळे झोपले होते, पण मारुतीराय झोपले नव्हते. आणि ते समुद्राकडे निघाल्यानंतर मारुतीराय सांगले, अरे एकटा राम कुठे चालला? सेतू पूर्ण होत नाही, जीव द्यायला त्याने निघाला. म्हणून मारुतीराय पाठीमागे जात होते.
आणि मग मारुतीराया लांब होते, पाठीमागे होते. त्यावेळेला रामाने दगड उचलला, आपल्या दगडाने हाताने तरले म्हणजे लवकर शेत होईल, पाण्यामध्ये टाकला. ते लगेच तळेगावला गेला तो. अरे हा तर बुडाला म्हटले. पुन्हा दुसरा घेतला, पुन्हा टाकला, तोही बुडाला. तिसरा घेतला, तोही बुडाला. पण रामाला वाटलं की माझी गंमत कोणीतरी पाहिली का काय म्हणून बघाव माग. पाहतो तो मारुतीराय. सांगितलं का रे तू कधी आलास? म्हणले महाराज पहिल्याच दगडाला आलो ना मी, दुसरे कशाला टाकले तुम्ही? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड या लागी. अरे तुझ्या नामाचा महिमा आम्हाला कळतो, म्हणून मारुतीरायाच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्राच्या योगाने कधी अपयश आलेलं नाही. योनी मरकट येते. पशु तो असा असणारा अशा प्रकार पशु भक्तिहीन बिरंची किन्न होई, सब जीव प्रिय मोही सोयी, भक्तिवंता तिनी चव प्राणी मोही प्राण प्रिय आसी मम वाणी. जटायू अरे पक्षी आहे तो, पण प्रभू रामचंद्र ज्या वेळेला त्याला आपल्या मांडीवरती घेतात आणि सांगितलं तू नीच योनी जरी असली पण माझा महान भक्त आहेस, तू माझं नाम घेताय, त्या प्रभूने त्याचा अशा प्रकारचा उद्धार केलाय. म्हणजे प्रभूच्या नामाचा अधिकार सर्वांना आहे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार लगे चिंता कौनाची. आता पहिले हे नामसन कीर्तन झालं. दुसरं स्वरूप कीर्तन आहे. भगवान परमात्माचं स्वरूपाचं कीर्तन करावं. स्वरूपाचे दोन प्रकार आहेत. एक सगुण स्वरूप आहे आणि दुसरं निर्गुण स्वरूप आहे. पहा सगुण तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. अरे भगवान परमात्मा तुझं सगुण आणि निर्गुण एक आहे. पण माणसाचा स्वभाव आहे, माणसाला निर्गुण स्वभाव म्हणजे स्वरूप म्हणजे आवडत नाही. पहा रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. आणि ज्याला रंग नाही रूप नाही असं माणसाला स्वरूप एकच येते. माणसाला आवडते सगुण स्वरूप आवडतं, म्हणजे दिसणारं आवडतं. न दिसणारं स्वरूप माणसाला आवडत नाही. आणि दिसणारं आवडतं, स्वभाव आहे माणसाचा. समजलं का? म्हणजे माणसाला घट्ट तूप आवडतं का पातळ तूप आवडतं? तुपे सारखंच आहे, पण माणसाला घट्ट नाही आवडत, पातळ. अरे चव सारखीच ना, पातळ खाल्लं काय आणि घट खाल्लं काय, तूप एकच आहे. बाईला सोन्याचा गोळा आवडतो का दागिने आवडतात? बाईला सोन्याचा गोळा नाही आवडत, तिला दागिने आवडत असतात. एका बाईनं सांगितलं आपल्या नवऱ्याला मला सोनं करा सोनं करा. होतात द्राक्ष बागावाला, आपल्याला काय द्यायचं काय घ्यायचं. 2 किलो त्यांनी सोनंच आणलं. वा सोन्याचा गोळा, त्याला वेळच नाही दागिने बनायला, आणि तिच्या गळ्यात घातलं बा त्याने. आणि योगायोगाने पाहुणे आले, तिला वाढायचं काम पडलं, आणि ती वाढत असताना खाली वाकल्यानंतर ते गोळा पुढे जायचा, उभी राहिली की तिच्या छातीवर दणका मारायचा. तिला तिची छाती सुजून आली. लोकांनी सांगितलं वेड्या तुझी बायको मरल, याचे दागिने कर म्हटले. आणि मग पाय कशी अंबाबाई दिसते. मग त्याने दागिने वगैरे थोडक्यात केलेले आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य सोन्याचा गोळा आवडत नाही, दागिने आवडत. सारखेच आहे, दागिन्यात तरी सोनंच आहे आणि याच्यात तरी अशा प्रकारचं, आणि गोळ्यात तरी सोनंच आहे, पण आवडतं मात्र. सांगा माणसाला म्हातारा माणूस आवडतो का लहान मुलगा? 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचा कोणी मोका घेईल का? बाबा या, कोणी येणार नाही हो. पण लहान मुलाला काय सांगतो तुला, गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा लहान आहे, सगळ्यांना ते आवडत होते. म्हणून त्या गोपिका त्या कृष्णाला जवळ घेत होत्या, प्रेमाने अशा प्रकारचे त्याला बोलत होत्या. म्हणून बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ, दिसते गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. सगुण गुणाचं बाळ आहे. असो त्या खोड्या वगैरे करत असताना भगवान परमात्मा लहान होते, त्यांना फार अशा प्रकारचं आवडत होत्या. एवढंच काय सांगायचं की भगवान परमात्माने ज्या वेळेला अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, त्यावेळेला अर्जुन म्हटला देवा हे विश्वरूप कशाला दाखवलं मला? हे विश्वरूप दर्शनाचे सोहळे भोगोनी निवाले ती डोळे,
आता होता त्यागवेले कृष्णमूर्ती लागे. हे विश्वरूप दाखव नको मला, मला तुझी कृष्णाची मूर्ती दाखव. अरे भगवान परमात्मा म्हणतात अरे सारखंच आहे ना, मूर्ती पाहिली का माझं विश्वरूप पाहिलं काय? हा अरे परिनेनिश काय गोंडिया का 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 कोपो आला धनंजय अंग सांडूनी छाया लिंगी तोसी. अरे शरीराला आलिंगन देऊन तू सावलीला आलिंगन देतो म्हटले. अरे मग तो म्हटला काही कर देवा, पण हे तुझं विश्वरूप मला आवडतच नाही, मला तुझं आणि कृष्णाचं रूप दाखव. मग मग विश्वयापोणी भगवंते जे दिव्य तेज प्रगटिले होते त्याची सानवले मागुते कृष्ण रूपी तिये. आणि मग भगवान परमात्माने ते रूप दाखवल्याबरोबर आणि लगेच भगवान त्या अर्जुनाने ते रूप पाहिलं ना. अर्जुन काय म्हणतोय? आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तुराये. जो मी तुझ पाये पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसा तुराय. असो थोडक्यामध्ये भगवान परमात्माचं पहिलं नामसन कीर्तन, दुसरं स्वरूप कीर्तन, तिसरं लीलासन कीर्तन. आता भगवान परमात्मा लीला किती आहेत महाराज? इतक्या लीला आहे, इतक्या लीला आहे की मार्गशीर्षी मासी कात्यायनी व्रत कुमारिका समस्ताचरती का अरुणोदय येती कालिंदीचे तिरी गात त्या सुंदरी कृष्ण लीला. त्या गोपिका आणि त्यांनी असा विचार केला, कुमारिका होत्या त्या. आणि एका ज्योतिषकाराला विचारलं आम्हाला कृष्णपती करायचा. त्यांनी सांगितलं कृष्णाची भक्ती करा, यमुनेच्या काठावर जा सकाळी सकाळी आणि 5 वाजेच्या सुमारामध्ये आणि नग्न स्नान करा आणि कात्यायनीचं पूजन करा. भगवान परमात्मा तुमची इच्छा पूर्ण करेल. ह्या सकाळीच उठायच्या, कात्यायनी स्नान वगैरे करायचं, यमुनेचं कात्यायनीची पूजा करायची. कात्यायनी महामाये महायोग्यनिधीश्वरी नंद गोप सुतम देवी कुरुते पुरुते नमहा. म्हणजे त्यांनी सांगायला सुरुवात केली की आम्हाला भगवान परमात्मा पती प्राप्त होऊ द्या. ज्या वेळेला आणि हे कृष्णाला समजलं आणि कृष्ण ज्या वेळेला पाहतात अरे ह्या गोपिका कोणीकडे जातात, म्हणून त्यांनी स्नान करायला सुरुवात केली. भगवान परमात्म्याने त्याचे वस्त्र घेतले आणि कदंबाच्या झाडावर जाऊन बसला. यांनी सगळी पूजा वगैरे केली आहे. पाहतात तो वस्त्र कुठे, पाहतात तो कृष्णाने वस्त्र घेतले. हे कृष्ण आमचे वस्त्र दे, तुम्हाला मी देणार नाही तुमचं वस्त्र. कारण भगवान परमात्मा वस्त्र का नेतात की वस्त्र हे अज्ञानाचं प्रतीक आहे. पहा म्हणजे शरीराला वस्त्र झाकवतं, आत्म्याला आवरण झाकवत असतो. जोपर्यंत माझ्या भक्ताचं अज्ञान जात नाही तोपर्यंत मला माझ्या स्वरूपाची त्यांना प्राप्ती होणार नाही, म्हणून वस्त्र नेले. वस्त्रे देई आता आमुची मुकुंदा जावोनी आनंदा सांगू आता. जावोनी आनंदा सांगू आता. वस्त्रे देई आता आमुची मुकुंदा वस्त्रे देई आता आमुची मुकुंदा. अरे देणार नाही, तुमचं अज्ञान हिरवून. भगवान परमात्मा भक्ताचं अज्ञान हिरवतो. कारण इतर मार्गामध्ये स्वतः त्या भक्ताला आपलं अज्ञान घालवावं लागतं, पण भक्ती मार्गामध्ये भगवान परमात्मा अज्ञान घालवत असतो. कारण मांजर आणि माकड जे आहे या झाडावर पलीकडच्या झाडावर उडी मारत असताना त्या पिल्याला सांगते बाळ्या पक्क धर, जर का तू सुटला तर मरशील म्हटले, कारण माझ्यावर जबाबदारी, तुझ्या जबाबदारी आहे. या झाडावरून त्या झाडावर उडी मारत असताना माकड पक्क धरत असतं. जर का सुटलं त्याची चटणी होईल ना. तसं मांजराचं नाही. मांजर जे आहे आपल्या पिलांना सांभाळत असताना जे दात म्हणजे उंदराला तीक्ष्ण असतात त्या उंदराला मारते, तेच दात ती मांजर आपल्या पिलांना घेऊन 12 घरं फिरत असते म्हणतात. त्यावेळेला त्रास होऊ देत नाही. म्हणजे तसा भक्ती मार्गामध्ये भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं आवरण नीट करत असतो. ही जी आहे कामलीला नाही बरं, ही प्रेमलीला आहे. जे सुखाचारी अशा प्रकारचे जे आहेत ते भागवत सांगणारे आहेत. परीक्षित राजाचं मरण फक्त 3 दिवसावर आलेलं आहे, त्यावेळेला ते कामलीला कशी ऐकतील? म्हणजे त्या सुखाचार्याचं केवढं वर्ग आहे. विषय जिनोनी जन्मले जे शुकादी कदा दुले. म्हणजे
विषय जणूने जन्मले जे सुखाधिक दादुले म्हणजे असे जे सुखाधिक दादुले आहेत ते कामलीला कसे सांगतील हो. म्हणून सुखाचार्य अशा प्रकारचं भागवत सांगत असताना भगवान परमात्माने त्यांचे इतके लीला आहे की त्याचं वर्णन करता येत नाही. लीलासन कीर्तन केलं आणि चौथा आहे गुणासन कीर्तन महाराज. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण कोठे काही एक नाही. इतकं गुणासन कीर्तन आहे महाराज. कानोबा तुझी घोंगडी चांगली आमासी का दिली वांगोली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली स्वग सजदानंद मिळून सत्वगुणाने विलरी रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली षडगुण गोंडे ऐश्वर्य जडित तुझे श्याम सुंदरा शोभली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली ऐकाय श्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वस्ती जेथ गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी. आय गुण गाईन आवडी. आता हे नामसन कीर्तन सांगितलं, स्वरूप कीर्तन सांगितलं, लीलासन कीर्तन सांगितलं, गुणासन कीर्तन सांगितलं. आता देवाला आणि संतांना कसा जीवाला आनंद होतो कीर्तनाच्या योगाने. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी मनी ज्ञान देवा बोला भंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवायसे बोले कबीर. अरे नाचता नाचता देवाला इतका आनंद झाला की देवाचा पितांबर गळाय. सावध कबीर महाराज देवा सावध हो. इतका देवाला अशा प्रकारचा कीर्तनाच्या योगाने आनंद होत. भगवान परमात्मा स्वतः म्हणतात जे सुख क्षीरसागरी नसे पाहता वैकुंठी न दिसे ते मज सुख कीर्तनी असे कीर्तन वसे डुल्लतो. भगवान परमात्मा कीर्तनात असतो. बरं आता जो भाग्यवान आहे त्यालाच दिसल, ज्याचं भाग्यवान नाही त्याला कसं दिसन हो. कारण भगवान परमात्मा म्हणतात मी कीर्तनात असतो. देखोणी कीर्तनाची गोडी देव धावे लवळ सवडी वैकुंठा उनी घाली उडी अति तातडी स्वानंदे. कीर्तन सुरू झाल्यानंतर भगवान परमात्मा वैकुंठातून उडी मारतो. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. असो भगवान परमात्म्याला आनंद होतो. आता संतांना आनंद होतो का? जे माझ्या गुणी झाले देश काला ते विसरले कीर्तन सुखी सुखी झाले आपण पेपाई. माझे नाम माझी पदे नाना छंदे अद्वैत बोते कीर्तने गाती स्वानंदे परम आनंदे डुल्लत. गायनाचे उडे आपल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने. आता हे संतांना सुख झालं, देवांना सुख झालं कीर्तनाच्या योगाने. जीवाला तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नावडे भूक तहान काही. जीवाला देखील सुख होतं आपल्या मुद्द्याचा विचार करत असताना. आता तुम्हाला आणि पुढे असं आहे की भगवान परमात्माने अशा प्रकारचा कीर्तनात म्हणजे कसं सुख होतं या सगळ्या गोष्टी सांगितल्या. एकदा भजन कर. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव
हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. दोन मुद्द्याचा आपल्याला विचार सांगितला. आता तिसरा मुद्दा फार महत्वाचा आहे की भगवान परमात्माच्या नामस्मरण कीर्तनाने जन्मोजन्मीचे पापे माणसाचे कसे जातात. तर त्याचं उत्तर एकच महाराज सांगतात, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनंतर, सुखे येतो घरा नारायण, न लगती सायास जावे वनंतर. भगवान परमात्माच्या नामाने जन्मोजन्मीचे पापे कसे जातात. आता पाप आणि पुण्याचा थोडा विचार करायचा. आणि जी माणसं जीवनामध्ये पाप करतात ते किती प्रकारचे पाप करतात. काही कायिक पाप करतात, काही मानसिक पाप करतात, काही वाचिक पाप करतात, काही मानसिक पाप करतात. आता तसे पापाचे प्रकार पुरकोळ सांगितलेले. महाराजाचा एक मिळूबाराचा सुंदर अभंग आहे. पाप तया नाव परदारा गमन, पाप तया नाव परदारा गमन, पापते परदना पहार, पापतेची निंदा परपीडा परदेश, पापते उपहास पुढीलांचे, पापतेची जीवी विषयाची आसक्ती, पापा भक्ती कुळाचारी, निळा म्हणे मुख्य, पापतेचे साचे नावडे देवाचे नाममुखी. निळोबाराने एका अभंगातच सांगितलेले हे सर्व पापेत महाराज. हे जे पापेक आहेत हे फार लोक पापच करत असतात. अजून पाप किती सांगलेत. ब्रह्महत्या सोरापानम, स्थयम गुरुगमना गमना, महंती पातका न्याव संस्कार चापितैस. ब्रह्महत्या सोरापानम, ब्राह्मणाची हत्या करणारा, दारू पिणारा, ब्रह्महत्या सोरापान, स्थयम गमना, अशा प्रकारचे गुरुची पत्नी भोगणारा, ब्रह्महत्या सोरापानम, स्थेयम, चोरी करणारा, गुरुची पत्नी भोगणारा, आणि या चौघाची संगती करणारा तो पाचवा आहे. असे पापाचे प्रकार सांगितलेले आहे. अजून पापाचे प्रकार सांगितलेले आहे की किती पाप आहे त्याचं गणित अशा प्रकारचं नाही. या सर्व पापाचा नाश जर करायचा असेल तर भगवान परमात्माचं नाव घेतलं पाहिजे. भगवान परमात्माचं नाव घेतल्यानंतर सर्व आणि पापाचा नाश होत असतो. नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांत. असा कोण? अजामिल. इतका महान पापी होता तो की तो ब्रह्म म्हणजे या सांगितल्या श्लोकाप्रमाणे ब्रह्महत्या सोरापानम, स्थेयम गमनहा, म्हणजे गुरुपत्नीशी अशा प्रकारचे हे जे पाच पैकी सांगितलेले ना त्यापैकी हा सोरापान करणारा होता, चोरी करणारा होता, हा महापातकी होता. याचं थोडस चरित्र सांगतो. आणि कारण या भगवान परमात्माच्या नामाने या अजामिलाच्या सर्व पापाचा नाश होऊन तो वैकुंठाला गेला. हो कोणोज कान्य कुंजनगर, अजामिल पापी थोर, सेवकासनी दासी पुत्र, संसर्ग दोष भ्रष्टला, तो चोर जार आणि डाके खोर, महापातकी क्रूर, दुखोनी इतरांचे अंतर, भरी उदर कुटुंबाचे. तो चोर होता, जार होता, डाकेखोर होता, दुखोनी इतरांचे अंतर, भरी उदर कुटुंबाचे. हा महापापी आहे. असा अजामिल त्या आणि कनोज कान्य कुंज नगरामध्ये राहत असताना बराचसा काल त्याचा जात असताना काही साधू लोक त्या गावात आले आणि सांगितलं, का हो या गावात एखाद्या ब्राह्मणाचं घर आहे का? आम्हाला त्या ब्राह्मणाच्या घरचंच अन्न चालतं. आता काही लोक चांगले असतात, काही लोक वाईटच असतात पहिल्यापासून. एकाने सांगितलं त्या अजामिलचं नाव सांगा ना. हो काही लोक म्हणले तो अजामिल पापी, दुराचारी, यांना जीव घालणार नाही.
मग एक जण म्हणतो हे तरी काय साधू लोक चांगले असतात का काय म्हटलं, हे असेच असतात, कोंबलं फिरणारे असतात. चा म्हटले त्याचं नाव सांगा. साधू या आजामेलाच्या घरी जा. ठीक आहे. आता त्यांना काय म्हणतो, साधूनं कळे दुर्जनाची बुद्धी, साधूला काही कळत नाही कसा बोलला म्हणून. लगेच आजामेलाच्या घरी गेले. आजामेलाच्या घरी आहेच का म्हटलं, हो. त्या आजामेलाने काय केलं तर पहिली बायको सोडून दिली होती आणि वेश्या त्यांनी घरी आणून ठेवली होती. त्या वेश्यानी सांगितलं, हो आजामेलाचं घर आहे, मग आम्हाला भोजनाची तयारी करा, आम्हाला ब्राह्मणाच्या हातचं भोजन चालतं. ठीक आहे. पण तिनं खरं सांगितलं. तिनं सांगितलं का, हो ठीक आहे, पण तुम्हाला मी जेवू देणार नाही कारण मी वेश्या आहे म्हटलं. मी तुम्हाला कशी जेवण घालू. तिला पवित्र बुद्धी निर्माण झाली. साधूला पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये पवित्र बुद्धी निर्माण झाल्यानंतर समजायचा आकार साधू आहे. समजलं का. साधूचं लक्षणच आहे. देवाला पाहिल्यानंतर, साधूला पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये पवित्र बुद्धी निर्माण झाली. तिला ती वाय व्याशा, पण तिला पवित्र बुद्धी निर्माण झाली. तिला परत नाही पाठवलं. तिनं सांगितलं, मी तुम्हाला कोरडा शिदा देते आणि या कोरड्या शिदाचं जेवण बनवा. कोरडा शिदा गेला, त्यांनी जेवण वगैरे बनवलेलं आहे आणि मग साधू निघाले. पण साधूचे एक असं आहे पहा, साधूला जेवल्यानंतर दक्षिणा द्यावी लागते, नाही तर निर्फळ जेवण होत असतो. समजलं का. मग साधूने सांगितलं, माताजी दक्षिणाला येईल. तिला फार मोठा आनंद झाला. मग त्या बाईनं दक्षिणा घेतली. ते वेश्यानं साधूला देऊ लागली. साधूला दक्षिणा देत असताना त्या आजामेलाने पाहिलो, आला तू काय करतेस. म्हणजे साधूला दक्षिणा देते ना, दक्षिणा देऊ नको म्हटले. यांना मी चांगली दक्षिणा दिली असती. यांच्याकडे जेवढं होतं ते सगळं हिरवून घेतलं असतं. हे साधू बाहेर वा. साधू काही घाबरत नाही. बाहेर आले ते साधू. तुम्हाला दक्षिणा नाही मिळणार. पण ज्या साधूना ज्या मातेच्या हातचं अन्न खाल्लं होतं त्या साधूला द्यायला, ज्या या बाईला मुलगा होणार त्याचं नाव नारायण ठेव, काही हरकत नाही म्हटले भाऊ. आता हे तर उपेक्षणच बोलत होता कोण, अजामिल. आणि मग साधू निघून गेले. मग त्या अजामिलाने आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. पहा आता लहान मुलात जीव असल्यामुळे तो नारायण 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 सारखा म्हणू लागला. याचं वय 80 वर्षाचं झालं. मग आता वय 80 झाल्यानंतर अंथरुणावर पडला, आजारी पडला. हा पापी होता, दुराचारी होता. त्यावेळेला यमदानाने सांगितलं, जा अजामिलाला घेऊन या, याला अनेक प्रकारच्या नरकामध्ये टाकायचं. हा पापी आहे म्हटलं, दुराचारी आहे. आणि मग 3 यमदूत आले अजामिलाला नेण्याकरता. आता अजामिलाला म्हणजे यमदूत ज्या वेळेला येतात त्यावेळेला ज्या माणसाला न्यायला येतात त्याला दिसतात का दुसऱ्याला दिसतात यमदूत. दुसऱ्याला नाही दिसत, ध्यानात ठेवा. दुसऱ्याला दिलं लहान मुलं मरतील ना, ते ज्याला न्यायला येतात त्यालाच दिसतात. हा कोणाला दिसतात त्याचं ओळखण सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला अंतकाळाच्या हुसुस करतो तो जीवात्मा, तो यमदूत येत असतात, तो घाबरत असतात, त्याला बोलता येत नाही. काय तुम्ही पहा, प्रत्येक सगळ्याला अनुभव आलेला आहे. ते मरणकाली तो हुसुस करत असा यमदूत येत असतात. पण हा याला चांगलं कळत होती यमदूत आले म्हणून. पण याने असा विचार केला अजामिलाने, माझं नारायण नावाचा जो मुलगा आहे तो घाबरल. आणि मग त्याने बोलायला सुरुवात केली. संयम वर्तमानोज्ञ मृत्युकाल उपस्थिते मतीम चकारतने बाले नारायणा होय. आणि मग त्यावेळेला अजामिलाने सांगितलं, नारायणा, मुलाला हाक मारली, घेऊ नकोस, मी जवळ आहे तुझ्या. असा नियम आहे पा. अंतकाले च मामेव स्मरण मुक्तमा कलेवरम य प्रयाती समद्भाव याती नात्यत्र संशया. आणि मरणे जया ठेवे तो त्याची गती पावे म्हणून सदा स्मरावे मातेची त्वा. आणि अजामिलाने नारायण नाव घेतल्याबरोबर लगेच वैकुंठामध्ये भगवान परमात्मा म्हणतात, अजामिलाला घेऊन या. हे 4 दूत उठले आणि लगेच अजामिलाच्या घरी आले. हे यमदूत त्याला नरेडाला फास लावणार, घेऊन जाणार. ते म्हणले, थांबा, तुम्ही कोण. म्हणले, आम्ही यमदूत, यमधर्माचे दूत आहोत. आणि तुम्ही. म्हणले, आम्ही विष्णूचे दूत आहोत. कशा करता आला तुम्ही यमदूत आहो. या अजामिल पापी याला न्यायला आलो. तुम्ही. हो आम्ही विष्णू दूत आहे. हा पुण्यवान आहे. पुण्यवान. अहो याचं रेकॉर्ड मागचं तपासा.
इतका पापी हा इतका पापी आहे. पण तू हे दूत काय म्हणाले विष्णूचे, अरे किती पापी असू द्या, तृणाग्नी मेळे समरथ झाले, तैसे नाम केले जपता हरी. की गंजी असू द्या मोठी, त्या गंजीला पेटण्याकरता 10-5 काड्या लागत नाहीत, एक नुसती आणि इस्तवाची थिलंगी जरी असेल तर पेटल्या जाती. तसं याने मरते वेळेस नारायण नावाचा जप केला. ते यमदूत म्हणले, अरे याने नारायण नावाच्या मुलाला हाक मारली, तुमच्या देवाला थोडीच मारली. ती म्हणले, नारायण काय याच्या मुलाचं नाव नाही, देवाचं नाव आहे नारायण. म्हणून असा नियम आहे, प्राण जाते वेळी मने नारायण, त्यासाठी मान पाठविले देवी, त्यासाठी मान पाठविले देवे, त्यासाठी मान पाठविले देवे. प्राण जाते वेळी म्हणे नारायण, प्राण जाते वेळी म्हणे नारायण. भगवान परमात्म्याने त्याला आणि विमानात घातलेलं आहे आणि वैकुंठाला अशा प्रकारचं घेऊन गेलंय. त्यावेळेला यमदूत परत आले. यमधर्माने सांगितलं, का परत आलात? अहो म्हटले, आम्ही त्या अजामिलाच्या नरड्याला फास लावणार, ते विष्णूचे दूत आले म्हटले, आणि त्या विष्णूच्या दूताने घेऊन गेले त्याला. का घेऊन गेले? अहो त्यांनी त्यांचा मुलगा नारायण आम्हाला घाबरेल म्हणून त्याला हाक मारली, तर ती विष्णू त्या नारायण नावाचा जप केल्यामुळे ती विष्णूचे दूत आलेले. यमधर्माने सांगितलं, आता असं करा. त्यावेळेला हे यमदूत म्हणले, का हो देवा, असे लोक नारायण नाव ठेवतील, गोविंद ठेवतील, श्रीहरी ठेवतील, नाव घेतल्यानंतर तिथं वैकुंठाला जातील, मग आम्ही कुठं जावं? मग त्या यमधर्मांनी सांगायला सुरुवात केली, तुमचं आपले गिऱ्हाईक कोणते आणि विष्णूची गिऱ्हाईक कोणते तुम्हाला सांगायला सुरुवात केली. नका जाऊ या गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा, गिरटी फिरे भोवती, नका जाऊ या गावा. त्या गावाला जाऊ नका, कारण जो नामधारक आहे, प्रभूचं चिंतन घेतो, त्याच्या गावाला जायचं नाही. नाही तर गेलं तर मार खातात म्हटले, त्या गावाला जायचं नाही. मग कोणत्या गावाला जा? जो नगळा घाली तुळशी माळा, गोपी चंदन लावती टिळा, शरण नरगती गोपाळा, त्या चांडाळा आणावे. जो ना घाली तुळशी माळा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालत नाही, त्या चांडाळ म्हटले त्याला. आता सांगा, अहो माणसाने जीवन चालत असताना तुळशीची माळ घातली पाहिजे, कारण मेल्यानंतर हिंदू धर्मामध्ये त्याच्या तोंडामध्ये कशाचा पाला घालतात? तुळशीचा पाला घालतात. हा, एक मनुष्य बिना माळकरी होतो, मांस खाणार, आणि बाहेर रडत होते, याच्या तोंडात तुळशीचा पाला घाला ना. मला माहित होते माळकरी नाही म्हणून, मी म्हणालो याच्या तोंडात कोंबडीचे पख घाला ना. मला वाटत नाही मला काय करतील लोक म्हणून, तसं म्हणायचं नसतं, म्हणलोच मी तिथं. असं थोडक्यामध्ये, अरे तुळशीचं पान घालावंच लागतं. आणि मग पवित्र अशा प्रकारे मड्याला काय करता पवित्र करून? हो, अरे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत गळ्यामध्ये पवित्र माळ, तुळशीची माळ घाला, शरीराला पवित्र करा. आणि एकदा शरीर पवित्र झाल्यानंतर ते भगवंताचं चिंतन करील. का मांस खाऊन अमुक करून तमुक करून प्रभूचं चिंतन होत असतं, वाईट कर्म करून? नाही, माळकरी झालं पाहिजे, वारकरी झालं पाहिजे, प्रभूचं चिंतन अशा प्रकारचं आणि होत असतं. म्हणून त्या माळकरीला आणू नका, बिना माळकरीला आणा. जीवान वक्ती भगवद्गुण नामय ध्येयम, तेश्च न स्मरति तश्चरणारविंदम, कृष्णानुनमंती यच्छेच्छीर एकदापि, तानानय धमसोत कृत विष्णू कृत्यान. जीवान भक्ती भगवद्गुण नेम, ज्याची जिव्हा प्रभूचं चिंतन करत नाही, जीवान भक्ती भगवद्गुण नामधेयम, तेश्च न स्मरति तश्चरणारविंदम, ज्याचं मन प्रभूचं आणि स्मरण करत नाही, तानानय धमसोतो, त्या दुराचाराला अशा प्रकारचं. आणि या आणा, आणि आणल्यानंतर काय करायचं? यमदूत काय करतात त्या माणसाला?
मारिती तोडी ती झोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल बहुसाल मारिती तोडी ती झोडी ती निष्ठुर मारिती तोडी ती झोडी ती निष्ठुर मारतात चोरतात अशा प्रकारचं खूप मार काढतात. पण एक प्रश्न केला यमदूताने का हो एखाद्या माणसाने आपल्या मुलाचं नाव जर राम ठेवलं तर कुठं म्हणत तो वैकुंठाला जाईल. त्यावेळेला त्यांनी सांगितलं आतापासून लोक देवाचे नाव लवकर ठेवणारच नाही. स्त्रियांचे नाव गंगा भागीरथी गोदावरी किती नावं चांगली आहेत हो, पण हे नावं ठेवत नाही. प्रियंका नाही म्हातारीला काय नाव एक लोक लिहिल का हो, काही नाव ठेवतात. एका बाईनं तर आपल्या मुलीचं नाव फजिती नाव ठेवलं पहा. अरे जन्माची फजिती सल्ली कशाला फजिती नाव ठेवलं. बरं ती फजितीला घेऊन ती पंढरपूरला गेली. योगाने फजिती तिच्या हातातून सुटकली आणि ती हरवली फजिती. या बाईनं ओरडायला सुरुवात केली, माझी फजिती पाहिली का, माझी फजिती पाहिली का. लोक म्हणले बाई तुझी फजिती, आमची केवढी फजिती झाली, आमची गाडी पंक्चर झाली का, अमुक झाली का, वेळ झाली का, आम्हाला पंढरपूरमध्ये अंधार पडला. म्हणजे अशी फजिती नाही, माझ्या मुलीचं नाव ठेवलं मी फजिती. कशाला ठेवलं. राम बरवा कृष्ण बरवा सुंदर बरवा बाईयानो केशव बरवा माधव बरवा गोपाल बरवा बाईयानो केशव बरवा माधव बरवा. असो थोडक्यामध्ये असा जरी महापापी असणारा अजामिल त्याने प्रभूचं नामचिंतन केलेलं आहे. नामसंकीर्तनम असं नामसंकीर्तन केल्यामुळे भगवान परमात्माने त्याला विमान आणलंय. आणि नामस्मरे अजामिळ महापातकी चांडाळ नामे झाला श्वज्वळ आपणा सहित निमाला. या प्रभूच्या कीर्तनाने प्रभूच्या नामाने अजामिळाला अशा प्रकारचं मोक्ष अशा प्रकारचं प्राप्त झालेलं आहे. आपल्याला या नवविधा भक्तीमध्ये 3 प्रकारचे मुद्दे सांगितलेले आहे. पहिला मुद्दा भगवान शुकाचार्याने कीर्तन कसं केले. दुसरा मुद्दा सांगितला की सप्तपाशाची निवृत्ती नामाने कशी होत असते. आणि तिसरा प्रकार सांगितला भगवान परमात्म्याच्या नामस्मरण कीर्तनाने जन्मजन्मीचे पाप कसे होतात. या तिन्ही मुद्द्याचा आपल्याला विचार सांगितलेला आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. आपली आणि कीर्तन भक्ती अशा प्रकारची या ठिकाणी समाप्त, म्हणजे हिला पूर्ण आपण विराम देत आहोत. सगळ्यांनी भजन म्हणा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.